रेकॉर्डिंग स्टार्ट. येस, तर मी तुम्हा सगळ्यांचं आजच्या या मोफत वेबिनारमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय आणि आजच्या वेबिनारला सुरुवात करतो. आजच्या वेबिनारचा विषय तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, त्याच्यामुळे मी परत रिपीट तुम्हाला सांगणार नाहीये. एक जबरदस्त विषय, एक जबरदस्त संधी आज ह्या वेबिनारमध्ये तुम्हाला समजणार आहे आणि नक्कीच तुम्ही एक सक्षम समूशक बनून समाजामध्ये समुपदेशनाच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडवण्याचं काम करणार आहात. हे सगळं कसं करायचं हे सगळं आजच्या वेबिनारमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. बघा, हा वेबिनार सुरू करण्याच्या अगोदर मी थोडक्यात आपल्या संस्थेबद्दल काही गोष्टी तुम्हाला सांगतो आणि मग आपण पुढे जाऊया. आपली संस्था संपूर्ण महाराष्ट्रभरात काम करते आणि महाराष्ट्रभरामध्ये काम करत असताना काही उद्दिष्टे हातामध्ये घेऊन काम करते. काय उद्दिष्ट आहेत आपल्या संस्थेची थोडक्यात आपण जाणून घेऊया. तर बघा, सगळ्यात पहिलं उद्दिष्ट जे आहे ते म्हणजे सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणे, तालुका जिल्हा शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक घडवणे, समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे आणि व्यवसाय करण्यासाठी मराठी बांधवांना सहकार्य आणि प्रोत्साहन देणे. ही 4 उद्दिष्टे आपली आहेत आणि यासाठीच आपली संस्था काम करते. त्याच्यानंतर माझं वैयक्तिक एक मिशन आहे आणि ते मिशन असं आहे की आज प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये एक तरी काउन्सिलर असावा. ओके, एक तरी काउन्सिलर असावा आणि यासाठीच मी गेली अनेक वर्ष काम करतो आहे. आतापर्यंत अनेक काउन्सिलर मी घडवलेले आहेत, घडवत आहे. तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब कुठेही गेलात तर माझं नाव तुम्ही सर्च करा किंवा दुर्वा एज्युकेशन नावाने तुम्ही सर्च करा. तुम्हाला बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे अभिप्राय बघायला मिळतील, त्यांचे टेस्टिमोनिया बघायला मिळतील, तुम्हाला त्यांच्या सक्सेस स्टोरी तुम्हाला बघायला मिळतील. बरंचसं काय काय तुम्हाला बघायला मिळेल. ओके, तर काही उद्दिष्टे आणि काही मिशन घेऊन मी हे काम सुरू केलेलं आहे आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ओके, अनेक शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, अनेक ॲडव्होकेट आहेत, अनेक डॉक्टर्स आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहेत, बऱ्याचशा गृहिणी पण आपल्याकडे आहेत की ज्यांनी हे काम सुरू केलेलं आहे. ओके, तर आज तुम्ही देखील हे काम सुरू करण्यासाठी तयार आहात अशी मी आशा बाळगतो आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन या वेबिनारमध्ये थोडंसं आपण पुढे जाऊया. तर उद्दिष्ट समजली, मिशन समजले. आता ह्या वेबिनारचे काही नियम आहेत ते पण समजून घ्या. ह्या वेबिनारचे नियम असे आहेत की तुम्हाला एअरफोनचा वापर करायचा आहे. कारण का, एअरफोनचा वापर तुम्ही केलात तर माझा आवाज तुम्हाला लाऊडली येईल, क्लिअर येईल. ओके, आणि माझा प्रत्येक शब्द तुमच्यापर्यंत पोहोचेल. नोटबुक आणि पेन घ्या. काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. एका जागेवरती स्थिर थांबा, जेणेकरून नेटवर्क कनेक्शन तुमचं चांगलं राहील आणि तुम्हाला माझा आवाज, माझा व्हिडिओ, माझं पीपीटी सगळं क्लिअर तुम्हाला दिसेल. बरोबर की नाही? सगळ्यात महत्त्वाचा नियम, प्रश्न, शंका, कुशंका खूप असतील तुमच्या, बरोबर की नाही? काही हरकत नाहीये. सगळं लिहून ठेवा आणि शेवटी मला विचारा. ह्या वेबिनारच्या शेवटी मी तुम्हाला वेळ देईन. आधीमध्ये कुठलाही प्रश्न, कुठलीही शंका तुम्ही विचारू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजिबात तर्क-वितर्क लावत बसू नका. ओके? जे काय आहे ते ट्रान्सपरन्सी असेल, जे काय असेल ते ट्रू असेल, सत्य असेल. मी कुठली स्कीम तुम्हाला सांगायला आलेलो नाहीये, कुठली प्रोडक्ट विकायला मी आलेलो नाहीये. तर अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे की आपण लोकांच्या मानसिकतेवरती काम करू शकतो, लोकांना मानसिक आजारातून बाहेर काढू शकतो, लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडू शकतो आणि सोबत अर्थार्जन करू शकतो. ओके, तर अतिशय महत्वाचा टॉपिक आहे आणि त्याच्यावरती आपण काय करणार आहोत, संवाद साधणार आहोत. 5 नंबरचा जो नियम आहे तो देखील खूप महत्वाचा आहे की बरीचशी लोक काय करतात, 5-10 मिनिटांनी लगेच मेसेज करतात, सर किती वेळ हा वेबिनार चालणार आहे, सर किती वेळ अजून आहे, किती वेळ अजून आहे, मुद्द्याचं बोला, टॉपिकवरती या, मेनवर या. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांच्या मानसिकतेवरती काम करायचंय आपल्याला, बरोबर की नाही? एवढं सोपं नाहीये. त्यामुळे आपल्याला 90 मिनिटांचा वेळ देणं गरजेचं आहे. ओके, सो 90 मिनिटांपर्यंत तुम्हाला थांबायचं आहे, कारण की ह्या 90 मिनिटांमध्ये आहे ना, मी तुम्हाला बरंच काय शिकवणार आहे, बरंच काय शिकवणार आहे. तुमच्या मनातले प्रश्नच मी तुमच्याशी क्लिअर करणार आहे. तुमच्या मनात प्रश्न असेल की सर, खरंच आज लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे का? हो, मग का गरज आहे? कारणं काय आहेत? कारणं आपण बघणार आहोत, बरोबर की नाही? तुमच्या मनात प्रश्न असेल की सर, खरंच याच्यामध्ये व्यवसाय होऊ शकतो का हो? येस, त्याचं उत्तर आपल्याला बघायचं आहे. तुमच्या प्रश्न असेल सर, कसं बनायचं काउन्सिलर? बघायचं आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्या वेबिनारमध्ये मिळणार आहे. फक्त गरज आहे ती एकाच गोष्टीची, की प्रामाणिकपणे हा वेबिनार अटेंड करण्याची. येते लक्षात? प्रामाणिकपणे जर का तुम्ही हा वेबिनार अटेंड कराल ना, तर मी तुम्हाला एक विश्वास देतो, तुमच्या मनात एकही प्रश्न राहणार नाही. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला ह्या वेबिनारमध्ये देणार आहे. ओके. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर, आमची सायकोलॉजी काहीच म्हणजे बॅकग्राऊंडच नाही आमचं, तरी आम्ही काउन्सिलर बनू शकतो का? मला खूप आवडतं लोकांना सल्ला द्यायला, लोकांना मार्गदर्शन करायला, लोकांना योग्य ती दिशा दाखवायला खूप आवडतं.
आणि ऑलरेडी मी करतो देखील, करते देखील. पण माझ्याकडे लिगली सर्टिफिकेट नाहीये किंवा मी काउन्सिलर वगैरे अशी काही डिग्री घेतलेली नाहीये. तर काय सगळं 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 आपल्याला हे वेबिनारमध्ये काय करायचंय, शिकायचंय, समजून घ्यायचंय आणि ज्ञानी बनायचंय. कारण का ज्ञान प्रगतीचे मार्ग मोकळे करतो आणि आपल्याला यशापर्यंत घेऊन जातो. आणि अज्ञान हे अपयशाकडे घेऊन जातं. आपल्याला अज्ञानी नाही राहायचं, आपल्याला ज्ञानी बनायचंय आणि म्हणून तुम्ही वेळात वेळ काढून इथपर्यंत आलात. आता शेवटपर्यंत थांबा, नक्कीच तुम्हाला बरंच काय काय याच्यातून मिळणार आहे. तर वेबिनारमध्ये काय शिकाल हे तुम्हाला सगळ्यांना कळलं. आता हा जो वेबिनार आहे तो मी घेणार आहे. मग मी कोण आहे? ओके. तर माझ्याबद्दल मी जास्त सांगणार नाही, फक्त एवढंच सांगेन की 2006 ते 2025 म्हणजे जवळजवळ 17 ते 18 वर्ष झाली मी या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि प्रामाणिकपणे काम करतोय, अगदी प्रामाणिकपणे काम करतोय. ठीक आहे. आणि प्रामाणिकपणे काम करत असताना आतापर्यंत 21 पेक्षा जास्त पुरस्कारांनी मला सन्मानित केलं गेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की माझं BA सायकोलॉजी झालेलं आहे. त्याच्यानंतर मी अनेक कोर्सेस केलेले आहेत, जसं की काउन्सिलिंग सायकोलॉजी, क्लिनिकल सायकोलॉजी, क्लिनिकल हिप्नोथेरपी. मी डिप्लोमा इन योगा टीचर केलेला आहे, डिप्लोमा इन नॅचरोपॅथी केलेला आहे. मला ऑनररी PhD मिळाली आहे सायकोलॉजीमध्ये. मी ॲज अ सायकोथेरपिस्ट, गॅफॉलॉजिस्ट, हिप्नोथेरपिस्ट, ॲज अ माइंड ट्रेनर, ओके. मी रेकी ग्रँड हिलर पण आहे. बरंचसं काय काय मला जे जे काय करता आलं, शिकता आलं, ते मी शिकत गेलो. आणि मी बऱ्याचशा गोष्टींमध्ये स्वतः प्रॅक्टिस करतोय आणि ती गेली अनेक वर्ष करतोय. मी आतापर्यंत अनेकांचं काउन्सिलिंग केलेलं आहे, अनेक वेबिनार्स घेतलेले आहेत, अनेक सेमिनार घेतलेले आहेत, अनेक ट्रेनिंग वर्कशॉप घेतलेले आहेत. आणि हा प्रवास असाच माझा सुरू आहे. ओके. आणि माझ्याबद्दल बऱ्याचशा वृत्तपत्रांमध्ये पण आलेला आहे, बऱ्याचशा न्यूज चॅनलला आलेला आहे. अनेक सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती पण आहे. जसं मी मागाशी पण तुम्हाला म्हटलं की अनेक सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही गेलात तर माझं नाव फक्त टाका, तुम्हाला बरंचसं काय काय तिथे बघायला मिळेल. ओके. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की सर हे सगळं तुम्ही आम्हाला सांगताय, पण तुम्ही नक्की कुठून आहात? बरोबर की नाही? तुम्ही कुठून आहात ह्याचं काय? येस, मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की मी आहे ना मुंबईमधून आहे, डोंबिवली येथून आहे. आणि हा माझा पत्ता आहे आणि हा माझा वैयक्तिक संपर्क क्रमांक आहे. ओके. तुम्ही मला कधी मेसेज करू शकता, फोन करू शकता आणि मला प्रत्यक्ष भेटू देखील शकता. असं काहीच अडचण नाहीये. हे माझं सेंटर आहे, त्याचं मी बाहेरून फोटो इथे ठेवलेला आहे. तर मला असं वाटतं की माझ्याबद्दल इतकी माहिती पुरेशी असेल की माझं नाव, माझं प्रोफेशन, माझं लोकेशन, संस्थेची उद्दिष्टे, माझं मिशन आणि इतर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलेल्या आहेत. तर मी माझ्याबद्दल तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. आता मला तुमच्याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल की तुमचं प्रोफेशन काय आहे आणि तुमचं लोकेशन काय आहे? त्या 2 गोष्टी मला तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत की तुमचं प्रोफेशन आणि तुमचं लोकेशन. बाकी तुमचं नाव तर तुमच्या आयडीला येतच, बरोबर की नाही? ते Zoomच्या आयडीला तुमचं नाव येतच. तर तुमचं प्रोफेशन आणि लोकेशन मला चॅटबॉक्समध्ये आहे ना फास्टमध्ये टाईप करायचं आहे. येस, मी चॅटबॉक्स सगळ्यांसाठी ओपन करतोय. तुमचं लोकेशन आणि प्रोफेशन ह्या 2 गोष्टी मला तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत फास्ट. येस. तुमचं प्रोफेशन आणि तुमचं लोकेशन सगळ्यांनी फास्टमध्ये टाईप करायचं आहे. फास्ट. येस. येस. तुमचं प्रोफेशन आणि तुमचं लोकेशन फास्ट. ओके. येस, खूप लोकांचे मेसेज येतात, मी सगळ्यांचे मेसेज वाचतोय. येस. ग्रेट. येस. ग्रेट. ओके. छान. ओके. येस, येस. छान, छान. चला, म्हणजे आपण असं म्हणायला हरकत नाही की संपूर्ण महाराष्ट्राभरातून आज इथे बरीचशी मंडळी सहभागी आहे आजच्या वेबिनारमध्ये. ओके. येस. धन्यवाद, धन्यवाद सर. धन्यवाद, धन्यवाद. ओके. छान. बरं, बरं, बरं. चला, खूप लोकांचे मेसेज येत आहेत, खूप लोकांचे मेसेज येत आहेत. मला असं वाटतं आपण मेसेज स्टॉप करायला काय हरकत नाहीये. पण ठीक आहे, चला अजून किती लोक पाठवतात बघूया. येस, बऱ्याच लोकांचे मेसेज आलेले आहेत. काय होतं ना, एकमेकांची ओळख खूप महत्वाची आहे की मलाही कळू द्या की मी कोणाशी बोलतोय. येस. येस. ठीक आहे, चला. धन्यवाद. खूप लोकांनी मेसेज केलेले आहेत. आता मी चॅटबॉक्स स्टॉप करतोय. ओके.
येस, चॅटबॉक्स मी स्टॉप करतोय. ओके, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओके, ठीक आहे, चला. आता थोडक्यात आपण ओळख करून घेतलेली आहेच, आणि आता आपण आपल्या वेबिनारला सुरुवात करत आहोत. ओके. आता वेबिनारला सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला हा सगळ्यांना प्रश्न केलेला आहे की तुमचं प्रोफेशन आणि लोकेशन मला सांगा. तर बऱ्यापैकी लोकांनी मला इथे उत्तर दिलेलं आहे, त्यांचं प्रोफेशन आणि त्यांचं लोकेशन. येस. ओके, ठीक आहे. मेसेज स्टॉप करायचे. मला अजूनही बऱ्याच लोकांचे मेसेज येतात, मेसेज स्टॉप करायचे आहेत. येस, मेसेज स्टॉप करायचे आहेत, सगळ्यांनी मेसेज स्टॉप करायचे आहेत. ओके, काय होतं ना, त्याचं नोटिफिकेशन दिसतं आणि ते डिस्टर्ब करतं, बाई काहीच नाही. ओके, सगळ्यांनी मेसेज स्टॉप करायचे. आता आपण पुढे जात आहोत. येस, थँक्यू थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. ठीक आहे, चला. ओके, येस, मेसेज स्टॉप. आता आपण आपल्या मेन विषयाला सुरुवात करत आहोत, आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. बघा, तुमचं प्रोफेशन, तुमचं लोकेशन मला तुम्ही सांगितलं आहात, बरोबर की नाही? आता मी ना एक अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आहे. बघा काय आहे ती, की आज तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या वेबिनारला आलात, त्याबद्दल हात जोडून सगळ्यांचे स्वागत आणि आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. ओके. आता इथून पुढचा जो वेबिनार आहे ना, तो वेबिनार कोणासाठी माहितीये? ज्यांना समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवायचं आहे, सोबत स्वतःचा, कुटुंबाचा आणि समाजाचा विकास करायचा आहे, त्यांच्यासाठी आजचा वेबिनार आहे. ओके. आणि हे करण्यासाठी काही गरज नाही आपली नोकरी, आपला व्यवसाय सोडण्याची. तर तुम्ही तुमची नोकरी, तुमचा व्यवसाय, तुमचं कुटुंब सगळं सांभाळून पार्ट टाइम मध्ये देखील हे काम करू शकता. ओके. तर हा वेबिनार कोणासाठी आहे समजला? की ज्यांना समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवायचंय, त्यांच्यासाठी आजचा वेबिनार आहे. मग तुम्हाला काय करायचंय? स्वतःला एक प्रश्न विचारायचा की बाबा रे, मी आज डॉक्टर सकपाल सरांच्या वेबिनारमध्ये सहभागी झालेलो आहे. खरंच मला हे कार्य करायचं आहे का? मला खरंच लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे का? हा स्वतःला प्रश्न विचारायचा आहे. आणि जर खरंच मला हे काम करायचं असेल ना, तर आणि तरच तुमचा अमूल्य असा वेळ माझ्या वेबिनारला द्या. कारण वेळेला किंमत आहे. आज लक्षात घ्या, आज सगळं मिळतं पण वेळ मिळत नाही कोणाची. बघा, कोणालाही आपण फोन केला, कोणाला मेसेज करतो, काय सांगतो? मी नंतर तुला कळवतो, मी नंतर तुझ्याशी बोलतो, मी नंतर तुला भेटतो. म्हणजे सगळं नंतर 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 कळतात. का? कारण का कोणाकडेच वेळ नाहीये. आणि तुम्ही तर आज तुमच्या वेबिनारमध्ये तुम्ही आलात माझ्या. त्यामुळे स्वतःला प्रश्न करा, की मी नक्की माझा वेळ का देत आहे? आणि जर तुम्हाला उत्तर मिळालं की येस, आय वॉन्ट टू डू इट, मला हे करायचंय, तर हा वेबिनार तुमच्यासाठी आहे. आणि म्हणून तुम्ही ही शेवटपर्यंत अटेंड करणं खूप 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 गरजेचं आहे. ओके. चला, तुम्हाला कळलं तुम्ही इथपर्यंत का आलात ते. ओके. आता सगळ्यात महत्वाचं, समाजामध्ये लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे का, हो की नाही? तर मी असं म्हणेन की हो, खूप गरज आहे, खूप गरज आहे. मग का गरज आहे, कशासाठी गरज आहे? तर हेच तर जाणून घ्यायला आपण इथपर्यंत आलो आहोत, बरोबर की नाही? तर आपण आता जाणून घेणार आहोत, म्हणजेच आता आपण आपल्याला मेन विषयाला काय करत आहोत, सुरुवात करत आहोत. पण तत्पूर्वी अजून एक प्रामाणिक प्रश्न विचारतो, आणि मग तुम्हाला प्रश्न नाही विचारणार, मग डायरेक्ट मी वेबिनारला सुरुवात करेन. काय वाटतं, खरंच लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे का? काय सांगाल? येस ऑर नो मध्ये फक्त सांगायचंय. काय वाटतं, खरंच आज आजूबाजूला जेव्हा आपण पाहतो, समाजाची जी काही परिस्थिती सध्या सुरू आहे, त्यानुसार तुम्हाला काय वाटतं? बिनधास्त व्यक्त व्हा, काही हरकत नाही. आपण काही कोणाची टेस्ट घेत नाहीये. बिनधास्त व्यक्त व्हा. येस ऑर नो. खरंच आज लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे का? येस ऑर नो मध्ये मला टाईप करायचं फक्त, बस. बाकी काहीच नाहीये. फास्ट. ओके. प्रत्येकाने व्यक्त व्हायचं, प्रत्येकाने व्यक्त व्हायचंय. ओके. छान. ओके. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की हो, खूप गरज आहे. पण का? काय सांगाल? काय सांगाल? फास्ट. काय सांगाल? का? बघा, मी काय विचारलं, की लोकांना खरंच काउन्सिलिंगची गरज आहे का? आणि जर आहे, तर मग का गरज आहे? ओके, काय सांगाल? एक दोन शब्दात सांगा, काही हरकत नाही. एक दोन शब्दात सांगा. एक दोन शब्दात सांगा. फास्ट 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 फास्ट. येस, एक दोन शब्दात सांगा. येस, एक दोन शब्दात सांगा. ओके. ग्रेट 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 ग्रेट.
चला, खूप लोकांचे, जवळपास 57 लोकांचे मेसेज आलेले आहेत मला. ओके. ग्रेट. छान. ओके. ओके, ठीक आहे. आता तर बरेचसे 77. ओके, ठीक आहे. ग्रेट. चल, ठीक आहे. 82 लोकांचे मेसेज आलेले आहेत मला जवळपास. ओके. चला, म्हणजे आपला जो विषय आहे तो खूप महत्वाचा आहे. इथे एवढंच मी बोलू इच्छितो, बरोबर की नाही, की आज तुम्ही जो वेळ काढलेला आहे तो सार्थकी लागणार आहे, कारण का आपला विषय खूप महत्वाचा आहे. की आज प्रत्येकाला काउन्सिलिंगची गरज आहे. मग तो श्रीमंत असो, मग तो गरीब असो, मग तो मिडल क्लास असो, बरोबर की नाही. कुणी असो, तो गरीब असो किंवा तो नोकरदार असो, तो व्यावसायिक असो, कुणी असो, आज प्रत्येकाला प्रत्येकाला काउन्सिलिंगची गरज आहे. ओके. आणि येस, तेच आपण काय करायचंय, शिकायचंय. चला, आत्ता मी तुम्हाला जास्त डिस्टर्ब करणार नाही. आत्ता आपण डायरेक्टली वेबिनारला सुरुवात करूया. काय असतं, सुरुवातीचा काळ थोडासा आपल्याला एकमेकांची ओळख होणं, विषयाची ओळख होणं खूप गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं की आतापर्यंत आपल्या विषयाची ओळख आपल्याला झालेली आहे. सो आपण आता नॉनस्टॉप स्टार्ट करूया. समाजामध्ये लोकांना समुपदेशनाची गरज आहे का? तर खूप गरज आहे. 100पैकी 100 लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे. का गरज आहे? कशासाठी गरज आहे? थोड्याच वेळात आपण पाहत आहोत की मानसशास्त्र काय सांगतं. मानसशास्त्र असं सांगतं की प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का? की आज जास्तीत जास्त नकारात्मक विचार केले जात आहेत. हा मोठा प्रॉब्लेम आहे. माणूस काय करतोय, दिवसभरामध्ये जास्तीत जास्त नकारात्मक विचार करतोय. आणि म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये त्याला अपयश येतंय. त्याला निराशा येते. ओके. आणि जर का त्याला त्याच्यातून बाहेर पडायचं असेल ना, तर त्याला काय करायला लागेल माहितीये? त्याला करायला लागेल की त्याला त्याचे विचार सकारात्मक करावे लागतील. कारण आपले विचार हे आपल्या आयुष्याच्या गाडीचे चालक आहेत. आपण जसा विचार करतो ना, तसं आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की सकारात्मक विचार करा, कारण का तुमचे सकारात्मक विचार तुमच्या आयुष्याच्या गाडीचे चालक आहेत. तुम्हाला जे तुमच्या आयुष्यामध्ये पाहिजे ना, ते तुम्हाला मिळवून देऊ शकतात. तुम्हाला ज्या शिखरावरती पोहोचायचं आहे, त्या शिखरापर्यंत तुम्हाला पोहोचू शकतात. इतकी ताकद पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये आहे, लक्षात घ्या. ओके. पण आज परिस्थिती उलट आहे. मानसशास्त्र काय सांगतंय की आज परिस्थिती उलट आहे, की आज लोकांना काउन्सिलिंगची गरज का भासतेय? कारण लोक जास्तीत जास्त निगेटिव्ह विचार करतायत. निगेटिव्ह विचार करतायत. सेकंड, WHO काय सांगतं याच्यावरती? WHO सगळ्यांनाच माहिती आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, तुम्ही गुगलला सर्च करा, युट्यूबला सर्च करा, तुम्हाला संपूर्ण डिटेल्स त्याच्याबद्दल मिळून जाईल. त्याने एक सर्व्हे केला होता आणि त्या सर्व्हेनुसार त्यांचं असं म्हणणं आहे की माणसाला जे आजार होतात ना, आजार, ओके, ह्या जगामध्ये 90% आजार माणसाला त्याच्या नकारात्मक विचारांमुळे होतात. आता विचार करा, मानसशास्त्र पण तेच सांगतंय, WHO पण तेच सांगतंय की नकारात्मक विचारांमुळे माणसांच्या आयुष्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडतायत. आणि म्हणून त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे. पण मुळात प्रश्न इथे मोठा आहे की नकारात्मक विचार कुठून येतात माणसामध्ये. बघा, थोडस आपण आता काय करतोय, विषयाच्या डीप मध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. की आपण इतके सगळे एज्युकेटेड झालो, आपण सगळं 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 जग पाहिलं, पण आपल्याला एक छोटासा कधी प्रश्न पडलाय का, की अरे मी इतका नकारात्मक विचार करतो, का करतो, कशामुळे करतो, माझ्यात हे नकारात्मक विचार आले कुठून? जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी सतत पॉझिटिव्ह बोलायचो, पॉझिटिव्ह ऍक्ट करायचो, पॉझिटिव्ह रिॲक्ट व्हायचो, बरं की नाही. मी सगळं 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 जग पाहत असताना एका पॉझिटिव्ह नजरेने बघायचो. मग आत्ता काय असं घडलंय की मी प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मकतेने बघतो? कधीतरी आपण स्वतःला प्रश्न विचारलाय का? जर विचारला असेल तर व्हेरी गुड, आणि नसेल विचारला ना, तर विचारा स्वतःला, व्हाय, व्हाय हे नकारात्मक विचार माझ्यात कुठून आले? काय माहितीये का, एक सिक्रेट तुम्हाला सांगतो. जोपर्यंत जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमच्यामधले नकारात्मक विचार बाहेर काढून टाकत नाही, ओके, तोपर्यंत तुम्ही इतरांच्या आयुष्यातले किंवा इतरांच्या मनातले नकारात्मक विचार बाहेर काढू शकत नाही. इज इट क्लिअर सगळ्यांना? कारण सायकोलॉजी मधलं सगळ्यात महत्वाचा जो काय पार्ट आहे ना, तो म्हणजे निगेटिव्ह थॉट्स आहे.
कारण का, तुम्ही किती छान बोलत असाल, तुमच्याकडे चांगलं स्पीच असेल, तुम्ही खूप छान लोकांना कन्व्हिन्स करत असाल, पण जर का तुम्ही समोरच्या व्यक्तीला नकारात्मक विचारांमधून बाहेर काढू शकला नाहीत, तर तुम्ही त्याचं काउन्सिलिंग करून काहीच फायदा नाही. का? कारण का जोपर्यंत नकारात्मक विचारातून ती व्यक्ती बाहेर पडत नाही ना, तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये सकारात्मक बदल नाही घडवू शकत. आणि हे खूप मोठं सिक्रेट आहे, जे मी तुम्हाला या वेबिनारमध्ये सांगतोय. आणि म्हणून मला इथे तुम्हाला एवढंच सांगायचंय, की एका काउन्सिलरला आहे ना, इथेच काम करायचंय. इथेच काम करायचंय, की आपल्याला काय करायचंय, एक काउन्सिलर बनून लोकांच्या मनातील नकारात्मकता पहिल्यांदा हटवायची आहे. कारण का जोपर्यंत ती नकारात्मकता हटत नाही ना, तोपर्यंत समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडणं अशक्य आहे. पाहिजे तर लिहून घ्या डायरीवरती. आज मार्केटमध्ये अनेक ट्रेनर येतात, अनेक सायकोलॉजिस्ट येतात, अनेक मोठमोठे माइंड ट्रेनर येतात आणि काही सांगतात आणि आपण काही ऐकतो. पण ऍक्च्युली हे जे सिक्रेट आहे ना, हे कोणी सांगत नाही. कोणी सांगत नाही. आणि मी पुन्हा रिपीटेड करतोय पाहिजे तर, की तुम्ही खूप खूप मोठे ट्रेनर आहात, तुम्ही खूप मोठे स्पीच देणारे आहात, तुम्ही खूप खूप मोठी व्यक्ती आहात. पण जोपर्यंत तुम्हाला समोरच्या व्यक्तीमधील नकारात्मक विचार काढण्यामध्ये यश मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवू शकत नाही. खूप मोठं चॅलेंजिंग असतं एका काउन्सिलरसाठी. काय झालंय ना, माझ्या सेंटरचा तुम्हाला अनुभव सांगतो. माझ्याकडे अनेक लोक येतात. ओके. काय म्हणतात, की सर, मी ना सतत चिंतेमध्ये असतो. मला कसली तरी भीती वाटते. कसली वाटते तेच कळत नाहीये. काही म्हणतात, सर मला मोबाईलचं व्यसन लागलंय. कळतंय पण वळत नाहीये. मी लिटरली बेल्ट लागलेत. माहितीये तुम्हाला, नवीन बेल्ट निघालेत आता, की सातत्याने मोबाईलमध्ये अंगठा ऑपरेट करतो आपण आणि त्याच्यामुळे बेल्ट आलेत आता मार्केटमध्ये. ओके. फिजिओथेरपिस्टकडे जायला लागतंय. मग तो बेल्ट देतो आपल्याकडे. एवढी वाईट परिस्थिती सुरू आहे सध्या मार्केटमध्ये. त्याच्यानंतर काही लोक येतात, सर माझं माझ्या घरच्यांशी जमतच नाहीये. मी एका टोकाला, घरचे एका टोकाला. कधीच मॅच होत नाहीये. काही म्हणतात, सर माझं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ बॅलन्सिंगच होत नाही. त्यामुळे रोज घरामध्ये वाद चाललेत. काहींचं तर वेगळंच म्हणणं आहे. काहींचं म्हणणं असं असतं, की सर माझं काय झालंय ना, स्वतःवरचा आत्मविश्वासच कमी झालाय. म्हणजे मी एखादी गोष्ट करू शकतो, ह्याच्यावरती माझा विश्वासच नाही आता. आणि त्याच्यामुळे आता असं झालंय ना, की सातत्याने नकारात्मक विचार येत आहेत. आणि मग कशातच लक्ष लागत नाही माझं. आणि मग ते नकारात्मक विचार इतके हेवी होतात, इतके हेवी होतात ना, की आता असं वाटतं ना, की सगळं थांबून स्वतःचा शेवट करावा. काय करावा? शेवट करावा. म्हणजेच काय? सुसाईड करावं. इतकी वाईट परिस्थिती आज आपल्या आजूबाजूला आहे. ओके. आणि याच्यावरती उपाय म्हणजे काय, की या सगळ्यांना समुपदेशनाची गरज आहे. सगळ्यांना समुपदेशनाची गरज आहे. कारण काय झालंय ना, आज सगळं आहे, पण जर का मानसिक स्वास्थ्य नसेल, तर सगळं शून्य आहे हो. येते लक्षात? सगळं आहे. पैसा आहे, खूप मोठं नाव आहे, प्रतिष्ठा आहे, सन्मान आहे. ओके. संपत्ती आहे, सगळं काय आहे. पण जर का मानसिक स्वास्थ्य नसेल ना, तर सगळं शून्य आहे. सगळं शून्य आहे. तुम्हाला काय वाटतं? जर तुम्हाला पटत असेल, तर ट्रू टाईप करा. ट्रू टाईप करा, की जर तुम्हाला हे पटत असेल मी जे बोलतोय, तर ट्रू टाईप करा. किंवा नसेल पटत, तर नो टाईप करा. चला, काही हरकत नाही. सगळं आहे तुमच्याकडे. खूप मोठा पैसा आहे, खूप मोठं नाव आहे, संपत्ती आहे, सगळं आहे. पण इथेच प्रॉब्लेम आहे. ओके. मग काय? फास्ट. फास्ट. बऱ्याच लोकांचे मेसेज येत आहेत. येस. ग्रेट. छान छान. ग्रेट 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 ग्रेट. छान. ग्रेट. छान. म्हणजे तुम्हाला पटतंय. ओके. कारण काय आहे ना मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. आज अनेक लोकांचं उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. ओके. अनेकांचं उदाहरण देऊ शकतो, की आज आपल्या आजूबाजूला अनेक मंडळी आहे, की ती ऑलरेडी मानसिक रुग्ण झालेली आहे. ओके. मानसिक रुग्ण हा कसा ओळखायचा? तर त्याच्या असं काही सिम्पटम्स आहेत. ओके. ते तुम्हाला मी कोर्समध्ये शिकवेनच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. कुठलाही व्यक्ती एका दिवसात
ओके, एका दिवसात मानसिक रुग्ण बनत नाही. ओके, चलो मेसेज मी स्टॉप करतोय आणि अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर तुमच्याशी बोलतोय. व्यवस्थित कान देऊन सगळ्यांनी ऐकायचंय. ओके, मी जे आता बोलतोय ते व्यवस्थित कान देऊन सगळ्यांनी ऐकायचंय की कुठलाही व्यक्ती एका दिवसात मानसिक रुग्ण बनत नाही. नितीन चंद्रकांत देसाई सुसाईड केलं त्यांनी, एका दिवसात नाही झालं ते. सुशांत सिंह राजपूत एका दिवसात नाही झालं. पुण्यामध्ये IPS ऑफिसर गायकवाड एका दिवसात नाही झालं. घुसाळकर प्रकरण एका दिवसात नाही झालं. अहमदनगरमधले डॉक्टर एका दिवसात नाही झालं. अनेक अनेक म्हणजे रोज तुम्हाला बातम्या बघायला मिळतात की यांनी यांनी काय केलं, सुसाईड केलं. एवढं सोपं आहे का हो? एक ना प्रयोग करा. इट्स अ सायकोलॉजिकल टेस्ट. ओके, प्रयोग असा आहे की आज एक सुई किंवा पिन घेऊन स्वतःला टोचण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बरे त्या सुई टोचल्याने काहीच होणार नाहीये, बरोबर आहे की नाही? थोडंसं रक्त येईल किंवा फार फार थोडंसं असं टोचल्यासारखं होईल, पण त्याच्या व्यतिरिक्त काही होणार नाहीये. पण तरीही आपली हिंमत होणार नाही. मग विचार करा की साधी सुई टोचण्याची आपल्याला हिंमत होत नाही, मग ही लोक स्वतःचा जीव संपवतात, आयुष्य संपवतात. हाऊ इज पॉसिबल? तर हे ना एका दिवसाचं नसतं. म्हणून मी तुम्हाला ना त्याची प्रोसेस सांगतोय. ती प्रोसेस कान देऊन सगळ्यांनी ऐका. बघा, मी ज्या ज्या हायलाइटेड गोष्टी सांगतोय ना, तेवढा जरी तुम्ही या वेबिनारमधून शिकून गेलात ना, तुम्ही जिंकलात. तुम्ही काउन्सिलर बनाल, लोकांचं काउन्सिलिंग कराल, त्यांच्या आयुष्यात सगळ्यात बदल घडवाल, मला नाही माहिती. पण ज्या ज्या हायलाइट गोष्टी सांगतोय त्या तुम्ही जर का फॉलो केलात ना, तरी तुम्ही जिंकलात. ओके, तर कुठलाही माणूस हा एका दिवसात रुग्ण बनत नाहीये. इट्स अ प्रोसेस. काय प्रोसेस आहे समजून घ्या. सातत्याने नकारात्मक विचार केल्यामुळे नकारात्मक मानसिकता निर्माण होते. एकदा का त्या माणसाची नकारात्मक मानसिकता निर्माण झाली की त्या माणसाच्या मनामध्ये नकारात्मक भावनांची निर्मिती होते. मग ह्या नकारात्मक भावना कोणत्या? तर स्ट्रेस, डिप्रेशन, एनएक्झायटी, फिअर, फोबिया, ऍडिक्शन, सुसाईड अटेम्प्ट यांसारख्या नकारात्मक भावनांची निर्मिती होते. मग या नकारात्मक भावना त्या माणसाच्या मनामध्ये घर करतात. या नकारात्मक भावना त्या माणसाच्या मनामध्ये घर करतात आणि हळूहळू काय करतात, त्या माणसाचं मानसिक संतुलन बिघडवतात. आणि एकदा का त्या माणसाचं मानसिक संतुलन बिघडायला सुरुवात झाली की त्याचं मानसिक स्वास्थ्य हळूहळू खालावतं आणि त्याचं स्वतःवरचं कंट्रोल निघून जातं. आणि मग एका स्टेजला अशी परिस्थिती निर्माण होते की तो काय करतोय याचं त्याला स्वतःला देखील भान राहत नाही. इथे लक्षात. सो इट्स अ प्रोसेस. इट्स अ प्रोसेस. आणि ती ऍज अ काउन्सिलर तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके, आपल्या कोर्समध्ये याच्यापेक्षा डीपमध्ये तुम्हाला मी शिकवणार आहे, पण आता एक थोडक्यात तुम्हाला मी काय सांगितलेली आहे, ही प्रोसेस सांगितलेली आहे की कुठलाही व्यक्ती मानसिक रुग्ण कसा बनतो. इथे लक्षात. तर आज या सगळ्यांना समुपदेशनाची गरज आहे आणि ही समुपदेशनाची गरज पाहताच आपल्या समाजामध्ये मोठ्या संख्येने समुपदेशकांची गरज आहे. इथे लक्षात. मोठ्या संख्येने समुपदेशकांची गरज आहे. कारण काय झालंय, मुंबई, पुणे फक्त शहरी भाग सोडलात किंवा नाशिक वगैरे, तर समुपदेशन म्हणजे नेमकी काय किंवा समुपदेशक कोण, हाच मोठा प्रश्न आहे. येते लक्षात मी काय म्हणतो ते. बरं, काही लोक खूप एज्युकेटेड आहेत ना, त्यांचाही हा प्रश्न आहे की सर समुपदेशन म्हणजे नक्की काय आणि समुपदेशक म्हणजे कोण. मग त्यांना सांगायला लागतं की समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग आणि समुपदेशक म्हणजे काउन्सलर. ओके, कारण का त्यांचं शिक्षण इंग्लिश मीडियम मधून झालेलं असतं, तर त्यांचाही दोष नाही, बरोबर की नाही? तर काय आहे माहितीये का की हा शब्द किंवा हे सगळं क्षेत्र थोडस ना लोकांपासून दूर आहे. आणि मी माझ्याकडून प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा टॉपिक पोहोचवण्याचा. कारण का मी मगाशी म्हटलं, आता पण म्हणतोय की आज सगळं जरी तुमच्याकडे असलं, पण जर का मेंटल हेल्थ, मानसिक स्वास्थ्य जर नसेल, तर सगळं शून्य आहे. आणि म्हणून माझा प्रयत्न एवढाच आहे मित्रांनो, की मला तालुका, जिल्हा, शहरी भागामध्ये सक्षम समुपदेशक घडवायचे आहेत. कारण का समुपदेशन ही काळाची गरज बनलेली आहे. मी स्वतः प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही. मला नाशिकवरून फोन येतो, औरंगाबादवरून फोन येतो, नागपूरवरून फोन येतो, मला गोंदियावरून फोन येतो, मला अहमदनगरवरून फोन येतो, मला कुठून कुठून फोन येतात की सर माझा असा असा प्रॉब्लेम आहे, मला हा प्रॉब्लेम आहे, सर मी काय करू. तर मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, ते माझ्यापर्यंत येऊ शकत नाहीत. आणि म्हणून म्हणून मी एक मिशन हाती घेतलेलं आहे की मला त्या त्या ठिकाणी सक्षम समुपदेशक घडवायचे आहेत आणि तिथे त्यांच्या माध्यमातून मला काम करायचंय. ओके,
तर हे समुपदेशनाचं काम करण्यासाठी तुम्हाला समुपदेशक बनायचं आहे. पण किती लोक समुपदेशनाचं काम करायला तयार आहेत त्यांनी यस टाईप करायचं आहे आता. कारण का एक गोष्ट लक्षात ठेवा, हे मी माझं सांगतोय, तुमची पण इच्छा असणं गरजेचं आहे ना, बरोबर आहे की नाही? तुमची पण इच्छा असणं गरजेचं आहे ना, की येस सर मला बनायचंय समुपदेशक. ओके, मी आतापर्यंत अनेकांना घडवलेलं आहे. तुम्हाला मी थोडक्यात झलक दाखवू शकतो. तुम्ही जर का सोशल मीडियाला गेलात तर ध्रुव एज्युकेशन नावाने मला सर्च करा. ओके, हे माझं फेसबुक पेज आहे. अनेक फॉलोअर्स आहेत मला आणि तिथे तुम्हाला माझा पत्ता बघायला मिळेल. माझा वैयक्तिक नंबर तुम्हाला बघायला मिळेल. शिवाय तुम्हाला माझ्या सगळ्या गोष्टी इथे बघायला मिळतील. ओके, आज एक महाराष्ट्र टाइमला बघा बातमी आली, शिक्षण संस्थांमध्ये समुपदेशक मानसशास्त्रात बंधनकारक. आजचीच बातमी आहे. जरूर तुम्ही बघू शकता आणि नक्कीच ती वाचा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. ओके, माझ्या अनेक विद्यार्थी आहेत, त्यांचे अभिप्राय तुम्हाला बघायला मिळतील, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आमच्या असतात त्या तुम्हाला बघायला मिळतील. हा सगळा माझा फेसबुक पेजचा डाटा आहे, तो तुम्हाला तिथे फेसबुकवरती बघायला मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही जर का युट्यूबला गेलात तर युट्यूबला आहे ना ध्रुव एज्युकेशन नावाने सर्च करा आणि तिथे सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला इथे पण बघा माझ्या अनेक विद्यार्थ्यांचे फीडबॅक तुम्हाला वाचायला मिळतील, बघायला मिळतील. तुम्ही इथे चॅनलला क्लिक केल्याच्या नंतर बघा हे आपले चॅनल आहे युट्यूबला आणि अनेक सबस्क्रायबर आहेत तिथे देखील. माझे अनेक विद्यार्थी तिथे तुम्हाला बघायला मिळतील. त्या विद्यार्थ्यांचा तुम्हाला पत्ता मिळेल, त्या विद्यार्थ्यांचा संपर्क क्रमांक तुम्हाला बघायला मिळेल तिथे. ओके, हे बघा हे सगळे माझे विद्यार्थी आहेत. तुम्ही युट्यूबला कधी गेलात तर तुम्हाला लक्षात येईल. आणि सगळे म्हणजे म्हटलं ना, गृहिणींपासून, नोकरदारांपासून, व्यावसायिकांपासून, शिक्षकांपासून, प्राध्यापकांपासून, पोलीस ऑफिसर्सपासून, अगदी सरकारी अधिकाऱ्यांपासून ते अगदी पॉलिटिकल्सवाले पण काही लोक आहेत, ऍडव्होकेट्स पण आहेत काही, कोचिंग क्लासेसवाले आहेत काही, अ, वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहे की ज्यांना मी प्रशिक्षण दिलेलं आहे. ओके, आणि ते आपापल्या वेळेनुसार आपापल्या तालुक्यामध्ये, आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपापल्या शहरामध्ये ते काम करतायत. ओके, त्यांचं नाव, त्यांचा नंबर, त्यांचं सगळं तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलला बघायला मिळेल. ओके, तर आतापर्यंत अनेकांना घडवलेलं आहे, घडवत आहे आणि असंच घडवत राहीन. कारण का पुन्हा तोच टॉपिक की समुपदेशन ही काळाची गरज बनलेली आहे. ओके, तुम्ही युट्यूबला पाहिलं, तुम्ही गुगलला पण जाऊ शकता. गुगलला तुम्ही फक्त सर्च करा ध्रुव एज्युकेशन. सेम इथे आउट ऑफ 5 आपल्याला 4.8 स्टार आहेत. खूप चांगले स्टार आहेत आपल्याला, अनेक चांगले रिव्ह्यूज आहेत. सेम इथे पण तुम्हाला माझा पत्ता, माझं गुगल मॅप, तुम्हाला माझा वैयक्तिक नंबर सगळं बघायला मिळेल. शिवाय तुम्हाला इमेजेसमध्ये वगैरे गेलात, व्हिडिओमध्ये गेलात तर माझं सगळं तुम्हाला तिथे बघायला मिळेल. ओके, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मी तुमच्याशी जो काही संवाद साधतोय तो असाच साधत नाहीये, हवेत साधत नाहीये, तर काही अनुभव आहे माझ्याशी आणि त्या अनुभवातून मी तुमच्याशी हा संवाद साधतो आहे. आणि त्यामुळे खरंच मला आवडेल तुमच्यासोबत काम करायला, माझा अनुभव तुमच्याशी शेअर करायला. कारण का मला तालुका, जिल्हा, शहरी भागांमध्ये सक्षम समूह घडवायचे आहेत. कारण का मी तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत किंवा लोक माझ्यापर्यंत येऊ शकत नाहीयेत. पण गरज मात्र खूप मोठी आहे. ओके, तर मी प्रश्न केला होता की किती लोक माझ्यासोबत काम करायला तयार आहेत. त्यांनी येस टाईप करायचं आहे, तर खूप लोकांनी टाईप केलं की येस सर. ओके, सो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या. ओके, बी रिलॅक्स अँड बी फोकस. बी रिलॅक्स अँड बी फोकस. हा, की मी काय म्हणतोय ना समजून घ्या. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा की समुपदेशन करणं हे सोपं नाहीये. सोपं नाहीये. ओके, म्हणजे सॉरी टू से, पण हे सोपं नाहीये. का सोपं नाहीये जाणून घ्या. काय आहे माहितीये का मित्रांनो, की काउन्सिलिंग करणं म्हणजे बोलबच्चनगिरी करणं, मोटिवेट करणं, काहीतरी काल्पनिक गोष्टी सांगणं, एखाद्या प्रोडक्टला सेलिंग कसं करतो तसं सेलिंग करणं, अशातला भाग नाहीये. काउन्सिलिंग आहे ना खूप सेन्सिटिव्ह भाग आहे. ओके, खूप सेन्सिटिव्ह भाग आहे, म्हणजे भावनिक आहे असं मी म्हणेन. भावनिक, बरोबर की नाही? की एखाद्या व्यक्तीचं जर का आपल्याला काउन्सिलिंग करायचं असेल ना, तर ते काउन्सिलिंग करणं म्हणजे एक जबाबदारी आहे. लक्षात घ्या, जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपल्याला जबाबदारीनेच पार पाडणं गरजेचं आहे.
फक्त पैसा कमवायचा आहे, नाव कमवायचंय म्हणून नाही, तर त्या जबाबदारीनेच पार पडणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचं चुकीच्या पद्धतीने काउन्सिलिंग केलं ना, तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, लक्षात घ्या. ओके, बी सिरियस. हा, मी जे बोलतोय ते कृपया करून बी सिरियस, मी जे सांगतोय ते. ओके, की समोरच्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एखाद्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे राईट्स आपल्याकडे नाहीयेत. मुळात आपल्याला तो हक्कच नाहीये कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे. ओके, त्यामुळे कधी लक्षात ठेवायचं की काउन्सिलिंग करायचं आहे म्हणजे ती जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीनेच मला ती स्वीकारायची आहे. अन्यथा काही गरज नाही. पैसे कमवायला खूप मार्ग आहेत. आज मार्केटमध्ये लाखो लाखो ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पैसाच कमवायचा आहे ना तुम्हाला, तर खूप सारी माध्यमं आज आजूबाजूला आपल्या उपलब्ध आहेत. पण जर का तुम्ही काउन्सिलर हे फील्ड निवडत असाल आणि काउन्सिलर म्हणून तुम्हाला जर का पैसा कमवायचा असेल, तर प्रथमतः डोक्यामध्ये एक गोष्ट ठेवायची लक्षात, की बाबा रे, मला कोणाच्याही वाईटाचं कारण म्हणायचं नाहीये, मला कोणाच्या भावनांशी खेळायचं नाहीये, तर मला एक जबाबदारीने एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करायचंय आणि त्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे. इथे लक्षात. कारण का खूप खूप महत्वाचं आहे. मला ना अनेक लोक विचारतात की सर, तुम्हाला 17 ते 18 वर्षाला या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय, कसं काय शक्य आहे? कसं काय शक्य आहे? तर मी त्यांना एवढंच सांगतो की बघा कसं आहे ना, आज माझ्यासोबत अनेक लोकांनी कामं सुरू केली. 6 महिने टिकला, कोण 1 वर्ष टिकला, कोण 1.5 वर्ष टिकला आणि गायब झाला. मी टिकलो. का टिकलो? कारण का ना, मी ना लोकांच्या भावनांची कधी व्यवसाय नाही केला. लोकांच्या भावनाशी कधीही व्यवसाय नाही केला आणि म्हणून मी टिकलो. त्यामुळे मी इथे तुम्हाला अतिशय महत्वाचं सांगतोय, की जर तुम्हाला काउन्सिलर म्हणून समाजामध्ये नाव कमवायचं असेल, पैसा कमवायचा असेल, प्रतिष्ठा कमवायची असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, की आपल्याला लोकांच्या भावनांशी व्यवसाय नाही करायचा. आपल्याला लोकांच्या भावनांशी नाही खेळायचं. आपल्याला प्रामाणिकपणे काम करायचंय. आपल्याला प्रामाणिकपणे काम करायचं आहे आणि म्हणूनच ती जबाबदारी आपल्याला प्रामाणिकपणे स्वीकारायची आहे आणि ती जबाबदारी स्वीकारून आपण नक्कीच हे काम छान पद्धतीने करू शकतो. येते लक्षात. आता थोडस वेगळं मी तुम्हाला सांगतो, की काउन्सिलिंग करणं ही एक जबाबदारी आहे आणि ती इतकी सोपी नाहीये, पण ती इतकी अवघड पण नाहीये. का? कारण का तुम्ही ते शिकू शकता. तुम्ही ती शास्त्रीय पद्धत शिकू शकता. तुम्ही ते शास्त्र शिकू शकता आणि त्याच्यावरती प्रामाणिकपणे काम करू शकता. येते लक्षात. बघा, झूम जेव्हा नवीन आलं, किती लोकांना ऑपरेट करता येत होतं? नव्हतं येत ऑपरेट करता. बरोबर की नाही? मग हळूहळू आपण शिकलो, की कशा पद्धतीने झूम मीटिंग जॉईन करायची, कशा पद्धतीने स्वतःचं नाव रिनेम करायचं, कशा पद्धतीने आपण तिथे ऑडिओ ऑन करायचा, व्हिडिओ ऑफ करायचा, व्हिडिओ ऑन करायचा, कसं चॅट करायचं, हे सगळं आपण शिकलो. बरोबर की नाही? आणि सगळं शिकल्याच्या नंतर नाव वी आर परफेक्ट. आता आपण परफेक्ट आहोत, की आता आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित झूमवरती ऑपरेट करतोय. म्हणजेच काय, की आपण समुपदेशन कसं करायचं हे देखील शिकू शकतो. शास्त्रीय पद्धतीने शिकू शकतो आणि ते शिकून आपण एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग किंवा समुपदेशन हे करू शकतो. बट विदाउट लर्निंग इट्स नॉट एथिकली. न शिकता करणं म्हणजे हा एक प्रकारचा काय गुन्हा पण म्हणू शकता आणि एक प्रकारचं चुकीचं कार्य करतोय असं आपण म्हणायला काय हरकत नाहीये. ओके, तर थोडस पुढे जाऊया, की जर तुम्हाला ही शास्त्रीय पद्धत शिकायची असेल, जर तुम्हाला एक काउन्सिलर म्हणून अभ्यास करायचा असेल, एक काउन्सिलर म्हणून नावारूपाला यायचं असेल, तर हा आपला कोर्स आहे. ओके, आणि हा आपला कोर्स तुम्ही जर का शिकलात, तर नक्कीच एक जबरदस्त संधी तुम्हाला उपलब्ध आहे. ओके, समुपदेशन क्षेत्रामध्ये पार्ट टाइम, फुल टाइम तुम्हाला जसं करायचं आहे. माझे अनेक विद्यार्थी पार्ट टाइम मधून फुल टाइम कन्वर्ट झाले. लगेच नाही झाले, पण झाले. ओके, आणि मी स्वतःच सांगतो, बरीचशी लोक येतात, नाही सर मला लगेच फुल टाइम चालू करायचं. मी त्याला एवढं सांगतो, नको, थांब, थोडस मला तुला बघू दे, की किती वेळ देतोयस. बरे की नाही? किती दिवस तू टिकतोयस. त्यामुळे पार्ट टाइम मध्ये सुरू कर, पार्ट टाइम मध्ये कमव आणि मग मी तुला सांगेन की कधी फुल टाइम मध्ये उतरायचं ते. ओके, माझ्या अनेक विद्यार्थ्यांना मी पार्ट टाइम मधून फुल टाइम मध्ये कन्वर्ट केली आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिका, कमवा आणि प्रगती करा. महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संस्थेमार्फत बना मानसशास्त्रीय समूहक आणि सुरू करा स्वतःचं समूशन केंद्र.
ओके. आता हा जो अभ्यासक्रम आहे, ह्या अभ्यासक्रमात काय शिकवलं जातं अनेकांचा प्रश्न असतो, बरोबर की नाही. तर मी ना अभ्यासक्रमात काय शिकवलं जातं हे थोडक्यात तुम्हाला 5-10 मिनिटात सांगणार आहे. पण त्याच्या पुढची जी काही माहिती आहे ना ती खूप महत्वाची आहे. कारण त्याच्यात तुमचे बरेचसे प्रश्न मी काय करणार आहे, क्लिअर करणार आहे. ओके. तर अभ्यासक्रमाबद्दल थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला संपूर्ण मानसशास्त्र शिकवलं जाणार आहे. मला अनेकांचे फोन असतात, मेसेज असतात, की सर मी हे काम करू इच्छिते किंवा इच्छितो, मला हे काम करायचंय, पण माझ्याकडे मानसशास्त्राबद्दलचा अभ्यासच झालेला नाहीये. तर कसं काय? काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला संपूर्ण मानसशास्त्र याच्यामध्ये शिकवलं जाईल. म्हणजे मानसशास्त्र म्हणजे नक्की काय? त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या, त्याचं विश्लेषण, त्याच्यानंतर मानसशास्त्राचा उगम केव्हा झाला, त्याची उद्दिष्टे कोणती, त्याचा विस्तार काय, त्याचे जनक काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ईच अँड एव्हरीथिंग इन डिटेलिंग मध्ये तुम्हाला इथे शिकवल्या जाणार आहेत. हे पहिलं. दुसरं म्हणजे तुम्हाला ह्याच्यात काय शिकवलं जाणार आहे, तर समुपदेशन. ओके. की समुपदेशन म्हणजे नक्की काय, त्यासाठी महत्वाचे नियम कोणते आहेत. 16 नियम मी तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवलेले आहेत आणि ते 16 नियम इतके महत्वाचे आहेत ना. माझ्याकडे BA सायकोलॉजी, MA सायकोलॉजी, MA इन क्लिनिकल सायकोलॉजी, MSW PhD इन सायकोलॉजी, ओके, अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांचं सायकोलॉजीचा खूप अभ्यास आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी मला अभिप्राय दिले आहेत की सर आतापर्यंत इतका अभ्यास केला सायकोलॉजीचा, पण जे नियम तुम्ही आम्हाला शिकवलेत ना ते कुठेच आतापर्यंत शिकायला नाही मिळालेत. आणि त्या नियमांचा फायदा असा होतोय आता आम्हाला की आम्ही बिनधास्त कुठली केस हँडल करू शकतो विदाउट एनी हेल्प. इतका कॉन्फिडन्स आमचा वाढलेला आहे बिकॉज ऑफ तुमचे नियम. तर हे नियम तुम्हाला शिकवले जातात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा मला हा एक प्रश्न असतो की समुपदेशनाचे प्रकार किती हो कोणते. कसले आलेत प्रकार. समुपदेशन आहे म्हणजे काउन्सिलिंग आहे ना, त्यात कसले आले टाईप ऑफ काउन्सिलिंग आहेत. काय कसं हे सगळं तुम्हाला त्यात शिकवलं जाईल. म्हणजे मानसशास्त्र आणि समुपदेशन हे दोन महत्वाचे विषय तुम्हाला प्रथमतः शिकवले जातील. तुमचा पाया पक्का केला जाईल, तुमचं फाउंडेशन पक्क केलं जाईल. बघा, जर मला तालुका जिल्हा शहरी भागामध्ये सक्षम समुपदेशक जर का घडवायचे असतील तर मला त्यांच्यासोबत जर का काम करायचं असेल तर मला त्यांचा पाया पक्का करणं खूप गरजेचं आहे. आपण बिल्डिंग उभारताना पाहिली असाल तर ती बिल्डिंग उभारताना तो जो काय बिल्डर आहे तो काय करतो, एक मजला खाली खोदतो. का? कारण का त्याचा पाया पक्का करण्यासाठी. जर का त्याने ते खोदलं नाही ना तर बिल्डिंग उभी राहील पण ती लगेच पडेल, बरोबर आहे की नाही. तर पडणारी बिल्डिंग नाही बांधायची आपल्याला. सेम मी तुम्हाला सक्षम समुपदेशक बनवण्यासाठी तुमचा पाया प्रथमतः पक्का करणार आहे. त्याच्यावरती मी तुमच्याबरोबर काम करणार आहे. आणि एकदा का तुम्हाला तो पाया क्लिअर झाला, तुम्हाला कॉन्फिडन्स आला की येस मला आता लोकांची मानसिकता कळतेय. का? कारण का मी मानसशास्त्र शिकलो, बरोबर की नाही. मला आता लोकांची कसं बोलायचं, काय बोलायचं, सायकोलॉजिकल लँग्वेजमध्ये मानसशास्त्रीय भाषेमध्ये कसं बोलायचं हे मला कळलंय कारण का मी आता समुपदेशन शिकलेलो आहे. ओके. हे जेव्हा तुम्हाला असं वाटतं तेव्हा मग आपण काय करतो, पुढचे टॉपिक शिकतो की ज्याच्यामध्ये आपण बरंच काय काय शिकतो की बाबा आता एक काउन्सिलर तुम्ही झालात तर एक काउन्सिलर म्हणून आता एखाद्या व्यक्तीचे नातेसंबंध कसे सुधारायचे, कुठल्या टेक्निक्स वापरायच्या, बरोबर की नाही, कुठले फॉर्म्युले वापरायचे सायकोलॉजीनुसार. ओके. हे तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. ओके. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज नातेसंबंध समुपदेशन ही काळाची गरज बनलेली आहे. खूप वाईट परिस्थिती आहे हो सध्या. खूप वाईट परिस्थिती आहे. ओके. म्हणजे जे जोडपं तुम्हाला एकत्र दिसतंय ते एकत्र मनाने असेल का हा मोठा प्रश्न आहे. ओके. मी तुम्हाला एक अभिप्राय दाखवतो. नमस्कार, माझं नाव दीपा दिलीप पाटील आहे. मी दुर्वा एज्युकेशनमध्ये सकपाळ सरांकडे ट्रेनिंग घेतलं आहे सायकॉलॉजीचं. 1-2 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक केस आली होती. त्या मुलीचं अरेंज मॅरेज झालं होतं वर्षभरापूर्वी जवळजवळ, आणि ती मुलगी उच्च पदावरती काम करत होते. तरीसुद्धा ती सुरुवातीला सायकॅट्रिककडे गेली होती, औषधं तिने चालू केली आणि त्यानंतर मला कॉल केला तिने की मी असं कालच डॉक्टरांकडे जाऊन आलेली आहे, एक गोळी घेतली पण मला त्यामुळे खूप त्रास होत आहे. त्यानंतर तिला माझ्याकडे समुपदेशनासाठी मी बोलवलं
आणि तिचं जे काही म्हणणं होतं, कारण ती जवळजवळ पूर्ण डिप्रेशनमध्ये गेली होती. सुसाईडचे मनात विचार तिच्या खूप येत होते. तर आल्यानंतर तिच्या सगळ्या गोष्टी मी ऐकून घेतल्या आणि ऐकून घेतल्यानंतर तिला कशा पद्धतीने यातून बाहेर पडावं यासाठी मी मार्गदर्शन केलं. आणि आज ती मुलगी छानपणे बऱ्यापैकी म्हणजे 80% तरी रिकवर झालेली आहे. छान आता ती संसार करत आहे. ओके, मी संपूर्ण दाखवत बसत नाही, आपल्याला वेळ खूप कमी आहे. येतं तुमच्या लक्षात. ओके, मी अजून तुम्हाला एक गोष्ट दाखवतो की आमचे एक सर आहेत. त्यांचं नाव आहे, एक मिनिट दाखवतो. येस, निवृत्ती राऊत सर. ओके, म्हणजे आत्ता मॅडमने तुम्हाला असं काय सांगितलं की 1 वर्ष झालं होतं लग्नाला आणि ती मुलगी डिप्रेशन मध्ये गेली होती आणि लिटरली ती सुसाईड पण करणार होती, डिवोर्स पण घेणार होती. पण मी काउन्सिलिंग केलं आणि त्याच्यानंतर तिच्यामध्ये सकारात्मक बदल घडवला. निवृत्ती राऊत सरांचे केस तुम्हाला सांगतो की यांनी तर काय केलेलं की म्हणजे कोर्टात एक डिवोर्सची केस चालू होती आणि कोर्टाकडून सांगण्यात आलं की तुम्हाला आम्ही एक चान्स देतोय की तुम्ही एका समुपदेशकाची मदत घ्या, समुपदेशन करून घ्या आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही एकत्र राहा, नाही तर मग आम्ही सर्टिफिकेट तुम्हाला देऊन टाकू. निवृत्ती राऊत सरांनी त्या दोघांचं काउन्सिलिंग केलं आणि काउन्सिलिंग केल्याच्या नंतर त्या दोघांनी असा निर्णय घेतला की आता इथून पुढे आम्ही कधीच डिवोर्सचा विचार करणार नाही आणि इथून पुढे आम्ही सुखी समाधानी राहू आणि आमचा संसार सुखाने करू. आणि हे कोणी केलं? आपल्या समूहविषकांनी केलं. त्यांचं नाव आहे निवृत्ती राऊत सर, अकोला. त्यांचा नंबर पण इथे तुम्हाला मिळेल बघा. सांगायचं तात्पर्य काय माहितीये का, की हे कसं करायचं हे तुम्हाला मी ह्याच्यामध्ये शिकवणार आहे. आणि सगळ्यात सांगायचं तात्पर्य मला हेच आहे की हे काम आपल्याला करायचं आहे. हो, आपल्याला कुठले प्रोडक्ट विकायचं नाही, बोलबच्चनगिरी करायची नाही, मोटिवेट करायचं नाही, तर लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे. तुम्ही दीपा मॅडम बघितल्या, तुम्ही निवृत्ती सर बघितल्यात, असे अनेक विद्यार्थी आहेत माझ्याकडे की जे ऑलरेडी हे काम करत आहेत. आत्ता वेळ तुमची आहे, बरोबर की नाही? तुम्ही आलात माझ्यासोबत तर तुम्ही देखील असंच काहीतरी सक्सेस सांगाल की येस सर मी असं केलं, मी तसं केलं. ओके, तर तुम्हाला शिकवलं जाईल की एखाद्या व्यक्तीचे नातेसंबंध कसे सुधारायचे. थोडक्यात तुम्हाला सांगतो की नात्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने आता खूप महत्वाची आहे जी मी तुम्हाला सांगू शकतो इथे. कारण का, मला माहिती आहे तुम्ही काउन्सिलर म्हणाल न म्हणाल मला माहिती नाही, पण सगळेच इथे शेवटपर्यंत थांबतील याची गॅरंटी नाहीये, सगळेच माझ्यासोबत येतील याची पण गॅरंटी नाही. म्हणून मी काहीतरी टिप्स देण्याचा प्रयत्न करतोय की एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्हाला तुमचं नातं चांगलं ठेवायचं असेल तर नात्यामध्ये संवाद हा चांगला ठेवा, हेल्दी ठेवा. कारण का जोपर्यंत तुमच्या नात्यामध्ये संवाद हेल्दी आहे, चांगला आहे, तुम्हाला मी गॅरंटी देतो की तुमचं नातं शेवटच्या श्वासापर्यंत टिकेल. ओके, आणि जर तुमच्या नात्यामधला संवाद हा हळूहळू हळूहळू कमी होत चालला असेल किंवा थांबला असेल तर मात्र लक्षात घ्या की तुमचं नातं कधीही ब्रेक होऊ शकतं, कधीही ब्रेक होऊ शकतं. आणि म्हणून नात्यामध्ये ना सध्या काय झालंय की संवादाचा मोठा अभाव दिसण्यात येतोय आणि त्याला अतिशय महत्वाचं कारण म्हणजे वाढता वापर मोबाईलचा, सोशल मीडियाचा. ओके, खूप काही आहे, आपण आपल्या कोर्समध्ये डिस्कस करू. आपला वेबिनार आहे, आपण जर डिस्कस करायला लागलो तर आपला वेळ याच्यातच निघून जाईल. तर नातं कसं सुधारायचं तुम्हाला शिकवलं जाईल. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास कसा वाढवायचा, एखाद्या व्यक्तीची निर्णय क्षमता कशी वाढवायची, एखाद्या व्यक्तीची वर्तणूक समस्या कशी दूर करायची, एखाद्या व्यक्तीला स्वप्रेरणादायी कसं बनवायचं, एखाद्या व्यक्तीची कामात आवड कशी निर्माण करायची, त्याच्या मनातील भीती कशी घालवायची. म्हणजे एक सायकोलॉजिकल काउन्सिलर म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवरती काय करू शकता, काम करू शकता. समोरच्या व्यक्तीची कुठलीही अडचण असू द्या, म्हणजे त्याला कुठलाही मानसिक आजार असू द्या, स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, फिअर, फोबिया, ऍडिक्शन, कुठलाही मानसिक आजार असू द्या, तुम्ही त्याचं योग्य पद्धतीने समुपदेशन करू शकता आणि त्याला त्याच्या आजारातून बाहेर काढू शकता. इतका अभ्यासक्रम तुम्हाला याच्यामध्ये मी शिकवणार आहे. ओके, त्याच्यानंतर अजून काय तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं समजून घेऊया. ओके, की याच्यामध्ये तुम्हाला मी काय शिकवणार आहे की एखाद्या व्यक्तीने त्यासाठी करिअर कसं आणि कोणतं निवडायचं, एखाद्या व्यक्तीला मोबाईल इंटरनेट पासून दूर कसं करायचं. आज 99% लोकांचा प्रॉब्लेम मोबाईल ऍडिक्शनचा झालेला आहे. इथे लक्षात, सेक्शुअल कंटेंट लोक बघतायत, पॉर्न्स व्हिडिओ लोक बघतायत,
कळतंय पण वळत नाहीये. बरेचसे वयस्कर लोक माझ्याकडे येतात की सर मला ना लाज वाटतेय. लाज ह्यासाठी वाटते की जर कदाचित माझा मोबाईल माझ्या घरच्यांनी चेक केला, माझ्या लेकाने, माझ्या सुनेने, माझ्या लेकीने, माझ्या नातवंडाने, आणि जर त्यांच्या लक्षात आलं की मी काहीतरी चुकीचं बघतोय माझ्या मोबाईलवरती, तर मला तोंड दाखवायला जागा लागणार नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे. इथे लक्षात. पूर्वी 1 GB डेटा आपण महिनाभर चालवायचो, आता 1 GB दिवसाला कमी पडतोय. वाईट परिस्थिती आहे. कारण का योग्य वापर कमी होतोय आणि अयोग्य चुकीचा वापर हा वाढतोय, आणि म्हणून सायबर क्राईम हा दिवसेंदिवस वाढत चाललेला भाग आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला मोबाईल इंटरनेट पासून दूर कसं करायचं, कारण का ह्या मोबाईल आणि इंटरनेटच्या जास्त वापरामुळे डिप्रेशन्स मध्ये जात आहेत लोक. सतत स्ट्रेसमध्ये असतात ती लोक. ओके. एका वेगळ्या जाळ्यामध्ये ती अडकलेली आहेत. त्यांना त्यातून बाहेर काढणं हे खूप गरजेचं आहे. मग कुठल्या टेक्निक्स वापरायच्या, कुठल्या टूल्स वापरायच्या, कुठल्या फॉर्म्युल्याने त्यांना आपण मार्गदर्शन करू शकतो, हे सगळं तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमामध्ये शिकवलं जाईल. ओके. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला ताणतणावातून बाहेर कसं काढायचं, एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास कसा करायचा, एखाद्या व्यक्तीला चुकीच्या मानसिकतेतून बाहेर कसं काढायचं, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे. काहीच टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके. सगळ्यात महत्वाचा टॉपिक जो आहे ना, तो म्हणजे हा, की तुम्हाला हे सगळं शिकवल्याच्या नंतर ह्या सगळ्याचा वापर कसा करायचा. कारण काय होतं ना, आज युट्यूबला पण बरंचसं उपलब्ध आहे मटेरियल, बरोबर की नाही. आज बऱ्याचशा लोकांचे कोर्सेस मार्केटमध्ये ऑलरेडी चालू आहेत. पण प्रॉब्लेम इथे होतो की आपण कोर्स करतो, पण कोर्स केल्याच्या नंतर त्या कोर्समध्ये हे नाही शिकवलं जात की बाबा रे, जे काही ज्ञान तुम्हाला मी दिलेलं आहे त्या ज्ञानाचा तुम्ही प्रॅक्टिकली वापर कसा करू शकता. कारण का झाकली मूठ 1.25 लाखाची. आणि ही गोष्ट माझ्या देखील लक्षात आलेली आहे. कारण का मी पण आतापर्यंत अनेकांकडून शिकत आलेलो आहे, शिकलेलो आहे, शिकत आहे. तर प्रत्येक जण काय करतो, फक्त इन्फॉर्मेशन पास आउट करतो, म्हणजे फक्त माहिती तुम्हाला देण्याचं काम करतो की हे अशाला ना असं, अशाला नसं आहे. पण त्याचा तुम्ही कसा वापर करायचा ना, हे कोणच सांगत नाही. आणि म्हणून मी इथे ती काळजी घेतलेली आहे की तुम्हाला आहे ना, प्रॅक्टिकली हे काम कसं करायचं हे शिकवलेलं आहे. उदाहरणार्थ, की तुम्ही काउन्सिलर आहात आणि काउन्सिलर म्हणून तुम्ही आता काम सुरू करणार आहात. मग ते काम कसं सुरू करायचं, किंवा हे काम करत असताना आपली सिटिंग अरेंजमेंट कशी असली पाहिजे, आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, आपला आय कॉन्टॅक्ट कसा असला पाहिजे. एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करत असताना आपल्या काउन्सिलिंगची सुरुवात कशी करायची, मध्य कसा करायचा, शेवट कसा करायचा, किती वेळ काउन्सिलिंग करावं, बरोबर की नाही, किती सिटिंग घ्याव्या काउन्सिलिंगच्या, किती पैसे घ्यावे काउन्सिलिंगचे. माझं ना ओपन चॅलेंज आहे तुम्हाला. मानसशास्त्राची सगळी पुस्तकं वाचून काढा. तुम्हाला जे मी आता सांगितलं ना, नाही बघायला मिळणार, वाचायला मिळणार नाही. आणि हेच खूप महत्वाचं आहे हो. हेच खूप महत्वाचं आहे की घेतलेल्या ज्ञानाचा वापर हा खूप महत्वाचा आहे. आणि तो वापर तुमच्याकडनं करून घेतला जातो. कारण का तुमच्याकडनं ते सगळं मी याच्यामध्ये करून घेतलेलं आहे, की प्रॅक्टिकली हे काम तुम्ही कसं करू शकता याचं तुम्हाला मी प्रशिक्षण दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे ज्या व्यक्ती येणार आहेत त्या अशाच येणार आहेत का? अजिबात नाही. त्यांची काहीतरी समस्या आहे म्हणून त्या तुमच्याकडे येणार आहेत. तर एक काउन्सिलर म्हणून तुम्ही समस्यांवरती उपाय कसे द्यायचे, कोणते द्यायचे, तुम्हाला ह्याच्यामध्ये मी शिकवणार आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला एक काउन्सिलर म्हणून काही मी टिप्स देणार आहे, काही सिक्रेट तुम्हाला मी सांगणार आहे. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवणार आहे. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तर हा आपला सिलेबस आहे. आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल की सर, तुम्ही हे सगळं सांगताय बरोबर आहे, पण पैसे कसे कमवायचे ते नाही तुम्ही आम्हाला सांगितलं, बरोबर की नाही. येस, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. कसं आहे ना, की बघा, तुमच्या मनात प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे, पण स्टेप बाय स्टेप देणार आहे. ओके. अजून बरीचशी प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत की सर, मी लिगली प्रॅक्टिस करू शकते का, किंवा करू शकतो का, मी लिगली प्रॅक्टिस करण्यासाठी मला काही शासनाची मान्यता घ्यावी लागेल का, बरं तुमच्या सर्टिफिकेट कोर्सला लोक ऍक्सेप्ट करतील का. अनेक प्रश्न आहेत. प्रश्न आहेत, मला माहिती आहेत, पण थांबा, थोडंसं थांबा. ओके. अभ्यासक्रम तुम्हाला कळाला. ओके. आता तुमचा प्रश्न आहे की सर, हा अभ्यासक्रम आम्हाला कळालेला आहे, पण पैशाचं काय, उत्पन्नाचं काय. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी सांगतो की आपल्याला लोकांचं काउन्सिलिंग करून त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे. पण फुकटात नाही. प्रत्येक व्यक्तीकडून आपल्याला काउन्सिलिंगची फी घ्यायची आहे. इथे लक्षात, किती घ्यायची, कशी घ्यायची, हे मी तुम्हाला सांगेन.
ते माझ्यावरती सोपवा. इथे लक्षात. ओके. तर कसं पैसे कमवायचे, कसं आर्थिक उत्पन्न काय मिळवायचं नाही, यासाठी मी 2 लेक्चर तुम्हाला देणार आहे. पहिला लेक्चर की एकही रुपया खर्च न करता व्यवसाय कसा करायचा. काय होतं ना, मराठी माणसाचा एक असा ड्रॉबबॅक आहे, म्हणजे मी त्यातलाच आहे, की व्यवसाय म्हटलं म्हणजे आपल्या डोक्यात एक फीट आहे की गुंतवणूक. मग लगेच दुसरा विचार की गुंतवणूक म्हटलं म्हणजे रिक्स आली. बरोबर की नाही. याच्यामध्ये अनेक माणसं अडकलेली आहेत आणि म्हणून ती कधी व्यवसायामध्ये येत नाहीत. मी तुम्हाला इथे सांगतोय की काउन्सिलर जर का तुम्ही बनलात, बघा सगळ्यांनी कान देऊन ऐका, जर तुम्ही काउन्सिलर बनलात आणि जर तुम्ही माझ्यासोबत काम करायचं ठरवलं, तर मी तुम्हाला इथे विश्वास देतोय की तुम्हाला एकही रुपया खर्च न करता हा व्यवसाय कसा सुरू करायचा ना, तो सुरू करून देईन. ती जबाबदारी माझी. ओके. की तुम्हाला मी एकही रुपया खर्च न करता हा व्यवसाय सुरू करून देणार आहे. तुम्हाला फक्त सर्टिफाईड काउन्सिलर बनायचं आहे. ओके. त्याच्यानंतर एकही रुपया खर्च न करता जाहिरात कशी बनवायची, कुठे बनवायची, बरोबर की नाही. त्याच्यानंतर ती जाहिरात बनवल्याच्या नंतर एकही रुपया खर्च न करता लाखो हजारो लोकांपर्यंत ती जाहिरात कशी पोचवायची, बरोबर की नाही. त्याच्यानंतर एकही रुपया खर्च न करता आपण ऑनलाईन वरती हे काम कसं करायचं, एकही रुपया खर्च न करता रोज आपल्याकडे काउन्सिलिंगच्या केसेस कशा येतील. इन शॉर्ट दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर कस्टमर. कारण काही लोकांना केसेस म्हटलं की लक्षात येणार नाही. ओके. आपल्या काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये केसेस म्हटलं जातं की लोक जे आपल्याकडे अडचणी घेऊन येतात ना, केस म्हटलं जातं. ओके. तर आपल्याकडे रोज केस आल्या पाहिजेत. तर त्या कशा येतील, एकही रुपया खर्च न करता. हे सगळं आहे ना तुम्हाला मी कोर्समध्ये शिकवेन. ओके. आणि मी जे बोलतोय ते तुम्हाला खोटं वाटत असेल तर काही नाही, बिनधास्त युट्यूब चॅनलला जा. प्रत्येकाचा नंबर दिलेला आहे. बघा, निवृत्ती राऊत सर अकोला नंबर दिलेला आहे, रेखा पाटील गड इंग्लज कोल्हापूर नंबर दिलेला आहे, दिलीप भेले सर संशय पुणे नंबर दिलेला आहे, शब्बीर शेख नंबर दिलेला आहे. ओके. आनंद माधुसर नंबर दिलेला आहे. असं नाहीये की अरे मी बोलतोय तुम्ही ऐकताय आणि तुम्ही विश्वास ठेवा. का विश्वास ठेवायचा. दीपा पाटील मॅडम बघा नंबर दिला. आता आपण त्यांचा अभिप्राय बघितला ना मगाशी, तो त्यांचा अभिप्राय होता. इथे त्यांची सक्सेस स्टोरीज आहे की या वयात देखील त्या पॉझिटिव्हली काम करतायत. का, कारण का त्यांना एवढंच म्हणायचं आहे की सर मला लोकांसाठी काम करायचं आणि मला आनंद मिळतोय, कारण का मी लोकांच्या आयुष्यात आनंद देते आणि त्यामुळे मला अजून एनर्जी भेटते. म्हणजे या वयात आय थिंक त्या 60 घरामधल्या आहेत, पण या वयात पण त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद देण्याचं काम करतात आणि बोलतात की सोबत मला देखील आनंद मिळतोय. तर मी जे बोलतोय ते तुम्ही बिनधास्त व्हेरीफाईड करू शकता. असं काही नाहीये की माझ्या शब्दावरती तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे. नकाच ठेवू. कारण का एक गोष्ट लक्षात ठेवा, माझं एक तत्व आहे, मी जे सांगेन ते खरं सांगेन, खोटं अजिबात सांगणार नाही. कारण का काउन्सिलर बनणं हे मार्केटिंग करण्यासारखं नाहीये. मी काय सांगितलं मगाशी, ही जबाबदारी आहे, बरोबर की नाही. आणि मग इथे नो मार्केटिंग, बरोबर की नाही. जे आहे ते आहे. तर सांगायचं तात्पर्य की तुम्ही जेव्हा एक काउन्सिलर बनता, तुम्ही जेव्हा आपल्याकडे अभ्यासक्रम करता, तेव्हा त्या अभ्यासक्रमाबरोबर तुम्हाला मी 2 लेक्चर देणार आहे की ज्याच्यामध्ये एकही रुपया खर्च न करता व्यवसाय कसा करायचा, एकही रुपया खर्च न करता जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचायचं, ऑनलाईन ऑफलाईन काम कसं करायचं, हे सगळं तुम्हाला मी शिकवणार आहे. पण मग एक अजून प्रश्न राहतो की सर खरं स्कोप आहे का हो? म्हणजे जर का आम्ही ठरवलं की तुमच्यासोबत आम्ही काम सुरू करायचं, तर खरंच स्कोप आहे का. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप मोठा स्कोप आहे. कारण आज अनेक लोक मानसिक आजारी झालेत, एकटेच बडबडतात, एकटेच हसतात, लगेच हायपर होतात. अनेक लोक व्यसनाधीन झालेत, दिशाहीन झालेत, अनेक लोक मोबाईल सोशल मीडियाच्या आहारी गेलेत. अनेक लोकांना मिळालेल्या सुविधांची किंमतच नाहीये. अनेक लोक स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतायत. अनेक लोकांना मानसिक स्वास्थ्य पाहिजे, अनेक लोकांना आनंदी जीवन जगायचंय, अनेक लोकांना सुखी संसार करायचा, अनेक लोकांना आयुष्यात यशस्वी बनायचं, अनेक लोकांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत आणि अनेक लोकांचा स्वतःकडे, कुटुंबाकडे, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आणि अशा अनेकांना तुमची गरज आहे, तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. आज नवरा बायकोकडे संशयाने बघतोय, बायको नवऱ्याकडे संशयाने बघते. बायको नवऱ्याचा मोबाईल वापरू शकत नाही, नवरा बायकोचा मोबाईल वापरू शकत नाही, कारण का दोघांच्या मोबाईलला पासवर्ड आहे. इथे लक्षात. वाईट परिस्थिती आहे. भाव भावाकडे संशयाने बघतोय, बहीण बहिणीकडे संशयाने बघतीये.
इथे लक्षात, आज स्वतःच्या पोटचा पोरगा स्वतःच्या बापाचा बदला घेतोय. आज स्वतःचा बाप स्वतःच्या मुलाचा बदला घेतोय. आज स्वतःचा बाप स्वतःच्या पोरीवरती वाईट नजर टाकतोय. ओके. वाईट परिस्थिती आहे आपल्या आजूबाजूला, वाईट परिस्थिती. 2025 मध्ये 2 केसेस मी हाताळलेल्या आहेत की जिथे स्वतःच्या बापाने स्वतःच्या पोरीवरती जबरदस्ती केलेली आहे. वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की संधी मोठी आहे, पण हात जोडून नम्र विनंती आहे की माझं ऐकू नका, स्वतःच्या मनाचं ऐका. की जे डॉक्टर सकपा सांगतायत ते खरं आहे का, की उगाच काहीतरी फेकतायत, हे स्वतःला विचारा. ओके. आणि मला फक्त ना चॅटबॉक्स मध्ये टाईप करून पाठवा की येस ऑर नो, की मी जे तुमच्याशी आत्ताचे शेअर केले आहे ते खरं आहे का खोटं आहे. जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर खोटं नो टाईप करा, आणि जर खरं वाटत असेल तर येस टाईप करा. की आज खरंच प्रत्येकाला काउन्सिलिंगची गरज आहे. आज मोठी संधी आपल्या आजूबाजूला उपलब्ध आहे असं मला वाटतं, म्हणून मी तुमच्यासमोर बोलतोय. पण माझं बोलणं तुम्हालाही खरं वाटतंय का? जर तुम्हाला खरं वाटत असेल येस टाईप करा, आणि जर खोटं वाटत असेल तर टाईप करा. काही जबरदस्ती नाहीये. ओके. पण मला कळू द्या की खरंच तुम्ही आहात का माझ्यासोबत. किती लोकांना वाटतं की हो खरं आहे. काय माहितीये का, लोकांच्या सुखाच्या, समाधानाच्या, आनंदाच्या व्याख्या दिवसांदिवस बदलत चाललेल्या आहेत. ओके. दिवसांदिवस बदलत चाललेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे झालंय असं ना की सगळं असून पण नसल्यासारखं झालेलं आहे. ओके. सगळं असून पण नसल्यासारखं झालेलं आहे. काय झालंय की दिवस बदलत चाललेला आहे, विचारसरणी बदलत चालली आहे, दैनंदिन आयुष्य बदलत चाललं आहे, दैनंदिन गरजा बदलत चालल्या आहेत, अपेक्षांचं ओझं वाढत चाललंय. आणि म्हणून ना माणूस ना असा इतका गुंतत चाललेला आहे ना की त्याचं त्यालाच कळत नाही की बाबा रे नक्की काय. बघा ना, एक जमाना होता, एक काळ होता की आपण दुकानामध्ये गेल्याच्या नंतर कपडे घेताना जर त्या कपड्याचा एक धागा जरी निघालेला असला ना, आपण काय म्हणायचो, भैयाजी ये बदल के दे दो क्योंकि ये फटा हुआ है. बरोबर की नाही. आज आहे ना कुठल्याही कपड्याच्या दुकानदाराला विचारा की बाबा रे, तुझ्याकडे चांगले कपडे जास्त विकले जातात की फाटलेले कपडे जास्त विकले जातात, तर तुम्हाला काय सांगेल माहितीये, फाटलेले जास्त विकले जातात. आणि हे मी जर खोटं बोलतो असं मला वाटत असेल, मी कुठल्याही दुकानदाराला जाऊन विचारा, किंवा तुमच्यापैकी पण बरेच लोक असतील दुकानदार, तो काय सांगेल की फाटलेले कपडे जास्त विकले जातात. आणि तो पुढे जाऊन तुम्हाला गंमत सांगेल. काय गंमत सांगेल की भाऊ काय सांगू तुम्हाला, पॅन्ट आहे ना, पॅन्ट पूर्वी गुडघ्याच्या खाली फाटली होती, कालांतराने ती गुडघ्यावरती फाटली, त्याच्यानंतर हल्लीच मागे ती गुडघ्याच्या थोड्याशा वर फाटायला लागली, म्हणजेच काय मांडीवरती फाटायला लागली. बरं की नाही. आणि मग हळूहळू असं झालं ना की ती अजून मांडीच्या वरपर्यंत आली. आता येणाऱ्या दिवसात आम्हाला काय बघायला मिळेल माहिती नाहीये. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की दिवसांदिवस आहे ना, दिवसांदिवस आपण वेस्टर्न कल्चरला जास्त जवळ करत चाललो आहोत. बरोबर की नाही. पाश्चिमात्य संस्कृतीला जास्त जवळ करत चाललेलो आहोत. आणि आपलं जे भारतीय आहे किंवा आपलं जे कल्चर आहे, ओके, त्याला आपण कुठेतरी ओल्ड, आउटडेटेड, ओके, असं करत त्याला दूर करत चाललो आहोत. आणि याचा परिणाम काय झालाय की सगळं असून सुद्धा नसल्यासारखं झालेलं आहे. ओके. तुझं आहे तुझं पशी परी तू जागा चुकलाशी. बरोबर की नाही. म्हणजे आपला योग बाहेरच्या देशात जातो आणि त्याचा योगा होऊन येतो, कारण का बाहेरचे लोक पीएचडी करतात त्याच्यावरती. आणि मग आपण त्या डोका घेतो हा योगा योगा, पण ऍक्च्युली ते योग आहे जे भारतीय आहे. पतंजली महामुनींनी 185 सूत्रामध्ये बांधून ठेवलेलं आहे. आपल्याकडे अष्टांग योग सांगितलाय, यम नियम आसन प्राणायाम प्रत्यान ध्यान धारणा समाधी. सेम आयुर्वेदचं पण तसंच आहे. आयुर्वेद आपलं बाहेरच्या देशात गेलं, तिथे रिसर्च झाले, आणि मग आयुर्वेदा येऊन आपल्या डोक्यावरती बसलं आणि आपण म्हणलो हा आयुर्वेद आयुर्वेद आयुर्वेदा. काय झालंय माहितीये का, की आपण आहे ना कुठेतरी ना भरकडत चाललेलो आहोत. आणि हे मान्य करणं गरजेचं आहे.
आणि म्हणून आहे ना, संधी खूप मोठी आहे की सगळ्या भरकटलेल्या मनांना योग्य दिशेने प्रवाहात आणणं, बरोबर की नाही, त्याला स्थिर स्थावर करणं खूप गरजेचं आहे. पण इथे मी ना प्रामुख्याने तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की संधी खरंच खूप मोठी आहे. लाखो करोडो लोकसंख्या आहे. आपल्या आजूबाजूला अनेक लोकांना याची गरज आहे. पण ना पार्ट टाइम मध्ये या मित्रांनो, फुल टाइम लगेच येऊ नका. तुमची नोकरी, तुमचा व्यवसाय, तुमचे सगळं सगळं सांभाळून तुम्हाला एक दिवस सुट्टी असते आठवड्यातून, रविवारी सुट्टी आहे समजा, ओके, पकडून द्या रविवारी. 24 तास तुमच्याकडे असतात. त्या 24 तासातले 1.5 ते 2 तास एखाद्या व्यक्तीला द्या. त्याचं छान पद्धतीने काउन्सिलिंग करा. सहज तुम्हाला 1.5 ते 2 तासचे 500-1000 रुपये फी मिळते. कशी? मी तुम्हाला सांगेन, ते माझ्यावरती सोडा. बरोबर की नाही? तुम्हाला काय करायचंय, हळूहळू केसेस वाढवायच्या आहेत. जिथे तुम्ही एक केस घेताय तिथे तुम्ही 2 केसेस घ्यायला चालू करा. हळूहळू केसेस वाढवा. त्याच्यानंतर जिथे तुम्ही 500 रुपये फी घेताय तिथे तुम्ही 600 रुपये करा, 700 रुपये करा. हळूहळू तुमची फी वाढवा आणि अशा पद्धतीने हळूहळू काम वाढवा. आणि ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या पगारा इतका पैसा मिळायला सुरुवात होईल ना या क्षेत्रातून, तेव्हा फुल टाइम उतरा. मी तुमच्या सोबत आहे. येते लक्षात? काम मोठं आहे. तुम्हाला किती गरज आहे मोठ्या कामाची हे तुम्ही स्वतःला विचारा. येते लक्षात? त्यामुळे पार्ट टाइम मध्ये या आणि पार्ट टाइम मध्ये काय करा, काम सुरू करा. काय माहितीये का मित्रांनो, मी ना अनेकांचे वेबिनार अटेंड करतो. काही लोक सांगतात सर तुम्ही लाखो रुपये कमवाल, करोड रुपये कमवाल, बंगला घ्याल, फ्लॅट घ्याल. मी एवढंच सांगतो की तूप खाल्ल्याने लगेच रूप येत नाही. त्याला वेळ द्यावा लागतो, त्याला प्रामाणिकपणे अभ्यास करावा लागतो. बरोबर की नाही? जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केलात, तुम्ही वेळ दिलात, तर नक्कीच या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. अशक्य असं काहीच नाहीये. अशक्य असं काहीच नाहीये. ओके. तर संधी खरंच खूप मोठी आहे. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके. आता थोडस पुढे जाऊया की सर या कोर्सच्या माध्यमातून आम्ही लोकांचं काउन्सिलिंग करू शकतो हे आम्हाला कळलं, पण याचे अजून काही फायदे आहेत का? येस. स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतो. तुम्ही स्वतःचं समुपदेशन केंद्र सहज सुरू करू शकता. स्वतःच्या नावापुढे काउन्सिलर समुपदेशक म्हणून लिहू शकता. तुम्ही खालील विषयांवरती सहज संभाषण करू शकता: नातेसंबंध, ताणतणाव, ध्येय, करिअर, व्यक्तिमत्व विकास, वर्तणूक समस्या व इतर मानसिक आजार. सॉरी. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही स्वतःच्या वेळेनुसार काम करू शकता. तुम्ही सोसायटी, सामाजिक संस्था, शाळा, कॉलेज येथे वेगवेगळ्या विषयांवरती ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन शिबिरे घेऊ शकता. तुम्ही एक लाईफ कोच म्हणून देखील काम करू शकता. ओके. माझे अनेक विद्यार्थी हे सगळं करतात. तुम्हाला पुराव्यासहित मी दाखवणार आहे पुढच्या 5 मिनिटांमध्ये. ओके. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो तुमच्या मनामध्ये आहे की सर सर्टिफिकेट कोर्स करून आमचा आत्मविश्वास वाढेल का? आम्ही काउन्सिलर म्हणून तयार होऊ का? ओके. हा तुमच्या मनातला प्रश्न आहे. ओके. मी एवढंच सांगेन की तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की हो, तुम्ही फक्त सर्टिफिकेट कोर्स करून तुमचा कॉन्फिडन्स वाढवू शकता आणि काउन्सिलर म्हणून काम करू शकता. काय माहितीये का की डिप्लोमा डिग्री आणि सर्टिफिकेट कोर्स यामध्ये ना फरक आहे. मला अनेक लोक म्हणतात की सर तुम्ही ना चुकीचं मार्गदर्शन करता लोकांना. तर मी म्हणतो काय करतो मी चुकीचं मार्गदर्शन? ते बोलतात की तुम्ही मार्गदर्शन चुकीचं असं करता की तुम्ही म्हणता की फक्त सर्टिफिकेट कोर्स करा आणि तुम्ही काउन्सिलिंगचं काम सुरू करा. तर मी म्हणतो हो बरोबर आहे. तर ते म्हणतात सर तुम्हाला माहिती आहे का की आज मार्केटमध्ये अनेक लोक अशी आहेत की ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे, डिग्री झालेली आहे आणि डिप्लोमा डिग्री करून सुद्धा त्यांचा कॉन्फिडन्स नाहीये की आपण एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करू शकतो, किंवा त्यांना कळतच नाहीये की हाऊ टू स्टार्ट, सुरू कसं करायचं, हे काम कसं करायचं, हे त्यांना कळत नाहीये. मग जी व्यक्ती डिप्लोमा डिग्री करते त्यांना जर का ही गोष्ट कळत नाहीये किंवा त्यांचा जर का कॉन्फिडन्स वाढत नाहीये आणि तुम्ही म्हणता की सर्टिफिकेट कोर्स मधून तुम्ही करता, तर मी त्यांना एवढं सांगतो की तुम्ही कधी माझा वेबिनार अटेंड केलायत का? तर ते म्हणतात नाही. मग मी त्यांना हात जोडून विनंती करतो की असे तर्क वितर्क लावण्यापेक्षा थेट माझ्या वेबिनारमध्ये या ना, की जेणेकरून तुमचे तर्क वितर्क तिथेच थांबतील आणि तुमच्या प्रश्नाचं स्पष्टीकरण मिळेल, उत्तर मिळेल. ओके. तर सगळ्यांनी अलर्ट व्हायचंय, सगळ्यांनी कान देऊन ऐकायचंय. जर का तुमच्या मनात पण ही शंका असेल तर डिप्लोमा डिग्री, ओके, आणि सर्टिफिकेट कोर्स काय फरक आहे? डिप्लोमा डिग्रीमध्ये जास्त वेळ लागतो शिकण्यासाठी, कारण का 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष इतका कालावधी द्यावा लागतो. आणि त्याचा ड्रॉबबॅक असा असतो की तुमची लिंक तुटते. क्लिअर? कारण का सायकोलॉजी हा असा विषय आहे ना की जो एकमेकाशी लिंकेड आहे.
त्यातला प्रत्येक टॉपिक हा एकमेकाशी काही लिंक आहे. आणि तो जर का असा तुम्ही तुकड्या तुकड्या जर का शिकायला गेलात, 2-3 वर्ष शिकायला गेलात, तर पुढचं पाठ आणि मागचं सपाट, त्यामुळे तुम्हाला अजिबात लिंक लागत नाही. दुसरा महत्वाचा ड्रॉबॅक, की तुम्हाला डिप्लोमा डिग्रीमध्ये जो अभ्यासक्रम शिकवला जातोय, तो सगळा अभ्यासक्रम 1985, 1990, 1995 किंवा 2000 या साली लिहिलेला आहे. तुम्ही सगळे ज्ञात आहात, तुम्ही सगळे सुशिक्षित आहात. स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, की जर का 1985, 1990, 1995 सालचा जर का अभ्यासक्रम आत्ता डिप्लोमा डिग्रीला जर का शिकवत असतील, तर ती योग्य आहे का? स्वतःला तुम्ही प्रश्न विचारा. अहो, त्या काळी सोशल मीडिया नव्हतं, त्या टायमाला मोबाईल नव्हता. तेव्हा माणूस 10 बाय 10च्या झोपडीत पण सुखी होता. आता 1 रूम किचन नकोय, 1 BHK पाहिजे, 2 BHK पाहिजे. बरोबर की नाही? बंगलो पाहिजे, सेकंड होम पाहिजे, फार्म हाऊस पाहिजे. तेव्हा लोक सायकलवरती पण श्रीमंतीचा फील आणायची. आता 4 व्हीलर, 7 सीटर. मग मला सांगा, जुना अभ्यासक्रम जर का तुम्ही आत्ताच्या मुलांना शिकवत असाल डिप्लोमा डिग्रीला, काय तो विद्यार्थी जाऊन काउन्सिलिंग करणार कोणाचं आणि कसं करणार? सगळ्यात अजून एक मोठा ड्रॉबॅक, की ठीक आहे चला, जास्त वेळ लावून त्यांनी डिप्लोमा डिग्री पासआउट केली, त्यांनी सगळं केलं, त्यांनी जुना अभ्यासक्रम पण तो अभ्यासला. पण आत्ता त्याला डिग्री आणि डिप्लोमा पूर्ण केल्याच्या नंतर हे काम सुरू करायचं आहे, कसं करणार? त्याला मार्गदर्शन कोण करणार? नाही कोण करू शकत. कारण ज्या प्राध्यापकांनी त्यांना शिकवलं ना, त्या प्राध्यापकांनी कधी कोणाची केस हँडल केली आहे का? कधी कुठल्या व्यक्तीला स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, फिअर फोबियामधून बाहेर काढलंय का? त्यांचं स्वतःचं कुठे काउन्सिलिंग सेंटर आहे का? बघा, म्हणजे मी कोणालाही दोष देत नाही. आपण ना वास्तवावरती संवाद साधतो आहोत आणि वास्तव नेहमी कटू असतं, हे मलाही माहिती आहे. वास्तव हे नेहमी काय असतं? कडू असतं, हे मलाही माहिती आहे. पण मला इथे तुम्हाला क्लिअरिफिकेशन द्यायचंय, की मी दोष देत नाही कोणाला, पण ते प्राध्यापक काय मार्गदर्शन करणार ह्या विद्यार्थ्याला? नाही करू शकत. आणि म्हणून त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढत नाही. येते लक्षात? तुम्हाला पुरावा पाहिजे? माझ्याकडे अनेक पुरावे आहेत, अनेक पुरावे आहेत. ओके, मी दाखवत बसलो तर तुम्हाला वेळ कमी पडेल, पण त्यातला एक पुरावा तुम्हाला मी दाखवतो. एक पुरावा फक्त मी तुम्हाला दाखवतो आणि पुढे जातो. नमस्कार, मी अश्विनी सचिन दळवी. माझं एम ए क्लिनिकल सायकोलॉजी झालं आहे, परंतु मला एक भीती वाटायची की हो मी एम ए सायकोलॉजी केलं आहे, परंतु मी एखाद्याची काउन्सिलिंग करू शकेल का? एक कायम मनात भीती असायची की काउन्सिलिंग करता येईल की नाही मला व्यवस्थित. या सगळ्या प्रश्नांमध्ये माझं 1 वर्ष असंच वाया गेलं. त्यानंतर मला सरांच्या कोर्सबद्दल कळालं आणि मी हा कोर्स जॉईन केला. तर खरंच हा कोर्स सरांनी अतिशय सोप्या भाषेत आणि आपल्याला समजेल अशा भाषेत शिकवला. ओके, काय झालंय? एम ए क्लिनिकल सायकोलॉजी खूप मोठी डिग्री असते, लक्षात घ्या. तरी देखील 1 वर्ष वाया गेलं. का वाया गेलं? कारण काय कळतच नव्हतं कसं सुरू करायचं ते. असे अनेक माझ्याकडे ना पुरावे आहेत, पुरावे. मी असंच बोलत नाहीये. ओके, सर्टिफिकेट कोर्सचा काय फायदा होतो? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला ना कमी वेळेत शिकता येतं. मानसशास्त्र अथांग सागरासारखं आहे, पण एवढं सगळं शिकून स्वतः वेड्या होण्यापेक्षा जेवढं गरजेचं आहे तेवढं शिकलं तर. येत्या लक्षात मी काय म्हणत होते, की इतकं सगळं मोठा अभ्यासक्रम शिकून स्वतः वेडं होण्यापेक्षा मला जेवढं गरजेचं आहे, की एखाद्या व्यक्तीला स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, फिअर, फोबिया, ऍडिक्शन यांसारख्या मानसिक आजारातून बाहेर काढण्यासाठी मला जेवढं गरजेचं आहे तेवढंच आपण शिकलो तर चांगलं आहे ना. वेळ वाचतो, इफर्ट वाचतं, एनर्जी वाचते. त्यामुळे कमी वेळेत तुम्हाला जास्त शिकता येतं. दुसरा प्लस पॉईंट असा असतो, की लेटेस्ट अभ्यासक्रम तुम्हाला मिळतो, की आत्ता लोकांची मानसिकता काय आहे, आत्ता लोकांच्या मनामध्ये काय सुरू आहे, याच्यावरती इथे जास्त फोकस केला जातो. आणि त्यामुळे मला लेटेस्ट सायकोलॉजी शिकवलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की तुम्हाला एक मार्गदर्शक मिळतो. म्हणजे तुम्ही हा अभ्यासक्रम केल्याच्या नंतर तुम्हाला कधी काय अडचण आली, काही प्रश्न, शंका, अडीअडचण किंवा एखाद्या केसला हँडल करत असताना काही तुम्हाला मार्गदर्शक मिळतो. बरोबर की नाही? तुम्ही कधी फोन करू शकता, मेसेज करू शकता, भेट घेऊ शकता आणि त्याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. लक्षात घ्या. हा फरक आहे डिप्लोमा डिग्री आणि सर्टिफिकेट कोर्समुळे. मी नेहमी सांगतो, की डिप्लोमा डिग्री करून किती लोकांनी काउन्सिलिंगचा कोर्सेस
किंवा काउन्सिलिंग सेंटर सुरू केलं आणि किती लोकांनी काउन्सिलिंगचं काम सुरू केलंय हे तुम्ही चेक करा. आणि आपला कोर्स करून किती लोकांनी काउन्सिलिंगचं काम सुरू केलंय ते तुम्ही चेक करा. तुम्हाला लगेच कळेल. ओके. का? कारण का हा फरक आहे आणि हा फरक समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. कारण का मी नेहमी सांगतो, ज्ञानीपणा ज्ञान प्रगतीचे मार्ग मोकळे करतो, तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातो. आणि अज्ञान, बघा, जो तर्क वितर्क लावतो तो अज्ञानी राहतो आणि अज्ञान त्या माणसाला अपयशाकडे घेऊन जातो. सो ज्ञानीपणा, यशस्वीपणा. आता अजून एक शंका तुमच्या मनात येऊ शकते की सर ठीक आहे, इथपर्यंत कळलं आम्हाला, पण आम्हाला शंका अशी आहे की डिप्लोमा डिग्री केल्याच्या नंतर आम्हाला गव्हर्नमेंट सर्टिफिकेट मिळतं ना, बरोबर की नाही? आता तुमचा सर्टिफिकेट कोर्स आम्ही करणार, मग तुमच्या संस्थेचं आम्हाला सर्टिफिकेट मिळणार. मग आम्हाला तुमच्या सर्टिफिकेटच्या व्यतिरिक्त असं काही शासकीय लायसन वगैरे घेण्याची गरज आहे का? हा तुमच्या मनात प्रश्न आहे किंवा ही तुमच्या मनातली एक शंका आहे. बरोबर आहे तुमच्या मनातली शंका, बरं काय? मग आपण त्याच्यावरती पण ज्ञानी बनूया. ओके. बघा, तुमची शंका अगदी बरोबर आहे, पण याच्यात पण थोडंसं ज्ञानी बना की व्यसनमुक्ती केंद्र आणि समुपदेशन केंद्र ह्यात काय फरक आहे. ओके. तर लक्षात घ्या, व्यसनमुक्ती केंद्रामध्ये व्यसनमुक्ती केंद्रामध्ये एखाद्या व्यक्तीला ऍडमिट केलं जातं. ओके. समुपदेशन केंद्रामध्ये आपल्याला ऍडमिट करून घ्यायचं नाहीये. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये औषधोपचार केला जातो. समुपदेशन केंद्रामध्ये फक्त आपल्याला काय करायचं, संवाद साधायचा आहे. ओके. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये त्या व्यक्तीवरती वेगवेगळे उपचार केले जातात, थेरपी वापरल्या जातात. फॉर एक्झाम्पल शॉक देणं वगैरे, बऱ्याचशा काही थेरपी आहेत. ओके. समुपदेशन केंद्रामध्ये आपल्याला कुठलेही उपचार पद्धती करायचे नाहीत. आपल्याला जे काही करायचं आहे ते विदाऊट आणि टच करायचं आहे, कुठलेही स्पर्श न करता. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की व्यसनमुक्ती केंद्रामध्ये एक जोखीम आहे, एक रिक्स आहे. आणि म्हणून जर तुम्हाला व्यसनमुक्ती केंद्र सुरू करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या तालुक्यातला, तुमच्या जिल्ह्यातला किंवा तुमच्या शहरामधला शासकीय परवाना घ्यावा लागतो. बरं, तो शासकीय परवाना सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी अनेक फेरफटका मारावा लागतो, शासकीय परवानग्या घ्याव्या लागतात आणि अनेक पैसा भरावा लागतो. एक बॉडी तयार करावी लागते, ज्याच्यामध्ये एक काउन्सिलर असेल, एक डॉक्टर असेल, एक ॲडव्होकेट असेल, त्याच्यानंतर एक थेरपिस्ट असेल. तुम्हाला वेगवेगळ्या लोकांची टीम तयार करावी लागते आणि बरंचसं काय काय त्यासाठी असतं. ओके. आणि ते सगळं केल्याच्या नंतर पण तुम्हाला दिल्लीतून आरसीआयचं रजिस्ट्रेशन पण कंपल्सरी आहे. आरसीआय मीन्स व्हॉट? रिहॅबिलिटेशन काउन्सिलिंग ऑफ इंडिया. कुठे आहे? दिल्लीमध्ये आहे. बरं, आरसीआय रजिस्ट्रेशन पण सहज मिळतं का? अजिबात नाही. त्यासाठी पण खूप वेगवेगळ्या प्रोसेस आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर व्यसनमुक्ती केंद्रासाठी आहे ना, बरंचसं काय काय किचकट काम आहे. आपल्याला व्यसनमुक्ती केंद्र सुरू नाही करायचं, आपल्याला समुपदेशन केंद्र सुरू करायचं आहे. आणि आपण काय पाहिलं की समुपदेशन केंद्रामध्ये आपल्याला कोणाला ऍडमिट करायचं नाही, संवाद साधायचा आहे फक्त, तोही विदाउट एनी टच. त्यामुळे इथे कुठली जोखीम नाहीये. आणि मग इथे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याकडे आहे ना फक्त सरकार मान्य संस्थेचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. इथे लक्षात. आणि आपली संस्था जी आहे ती शासन मान्य आहे. ओके. की तुम्हाला जर कोणी काही विचारलं की बरे तुम्ही काउन्सिलिंगचं काम करताय, कसं काय करताय, तर तुम्ही त्यांना सांगू शकता की येस, आय एम सर्टिफाईड फ्रॉम गव्हर्नमेंट अप्रूव्ड इन्स्टिट्यूट. ओके. एका शासन मान्य संस्थेकडून मी काय केलेलं आहे, समुपदेशनाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. पण ना, हे सगळं बाजूला ठेवूया. ओके. हे शासकीय परवाना वगैरे सगळं बाजूला ठेवूया. मला एक प्रामाणिक प्रश्न विचारायचा सगळ्यांना. मला ना प्रामाणिकपणे तुम्हाला सगळ्यांकडनं काय पाहिजे, उत्तर पाहिजे. आपण सगळे सुशिक्षित आहोत, बरोबर की नाही? आपण सगळे सुशिक्षित आहोत. आपण शालेय शिक्षण पूर्ण केलं, आपण कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं, आपण नोकरी धंद्याला लागलो, आपण व्यवसाय करतो, आपण सगळं समाजामध्ये वावरतोय, बरोबर की नाही? आपल्या आजूबाजूला अनेक मित्रमंडळी आपल्याकडे येते, आपल्याकडे एखादा सल्ला विचारते, आपल्याकडे मार्गदर्शन मागते. आपण त्या व्यक्तीला सल्ला देतो, मार्गदर्शन करतो, त्याला योग्य दिशा दाखवतो, चांगलं काम करतो, बरोबर की नाही? कळत न कळत आपण अनेकांना असं संवादाच्या माध्यमातून मार्गदर्शन करतो. कधीतरी आपण विचार केलाय का असा की अरे, आपण संवाद साधतोय. ओके. संवाद साधतोय, मग हा संवाद साधण्यासाठी मला खरंच शासनाला विचारावं लागेल का हो, की बाबा रे, मी ना असा असा संवाद साधायचं ठरवतोय, मला तुझी परमिशन पाहिजे.
ओके, मला जी परमिशन पाहिजे. असं खरंच तुम्हाला वाटतं का की आपण एखाद्या व्यक्तीचं संरक्षण करण्यासाठी शासनाकडून परमिशन घ्यायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला, येस ऑर नो? याच्यामध्ये टाईप करायचंय. खरंच तुम्हाला मनापासून असं वाटतं का की मला एखाद्या व्यक्तीचं संरक्षण करण्यासाठी खरंच शासनाकडून परमिशन घेणे गरजेचं आहे? काय वाटतं? येस. कारण का इथे ना आपली स्वतःची मानसिकता काय आहे हे चेक करणं खूप गरजेचं आहे. इथे आपल्या स्वतःला काय वाटतं हे चेक करणं खूप गरजेचं आहे. कारण का जोपर्यंत इथून कॉन्फिडन्स येत नाही ना, तोपर्यंत तुम्ही हे काम करू शकत नाही. कारण का मी बघितलंय, माझ्याकडे अनेक लोकांचे फोन आणि मेसेज येतात की सर, मी आतापर्यंत इतक्या लोकांना चांगली दिशा दाखवली, इतक्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवला, मी आतापर्यंत इतक्या लोकांना चांगलं केलं, इतक्या लोकांचं भलं केलं, इतक्या लोकांना सगळं सांगतात. पण सर, माझ्याकडे असं लिगली कुठलं सर्टिफिकेट नाही, म्हणून मी हे काम कमर्शियली करत नाही. तुमचं सर्टिफिकेट घेऊन मी काम करू करू शकते का? मी सांगतो हो, करू शकता. नाही, पण मला कोणी अडवलं तर, माझ्यावरती कोणी ऍक्शन घेतली तर? अरे का ऍक्शन घेईल तुमच्यावरती? का तुम्हाला कोण अडवेल? जर तुमच्या मनात हा प्रश्न जर येत असेल ना की एखाद्याचं काउन्सिलिंग केल्यानंतर मला कोणतरी लिगली ऍक्शन घेईल, तर मी एकच सांगेन की तुमच्या डिग्र्या पहिला चेक करा की खरंच तुम्ही शिक्षण जे घेतलेत ते कामाचं आहे का? काय कामाचं आहे मध्ये शिक्षण? की इतके सुशिक्षित होऊन सुद्धा आपल्याला अजून एकच प्रश्नावरती आपण अडकलेलो आहे की एखाद्या व्यक्तीशी संवाद साधायला मला शासनाला विचारावं लागेल. अरे मग कशाला शिक्षण घेतलं आपण? मी ना कधी कधी कडू बोलतो. का कडू बोलतो? कारण का लोकांना कळत नाही की आपण आहे ना खूप चुकीच्या समजुतीमध्ये अडकलेलो आहोत. खूप चुकीच्या समजुतीमध्ये अडकलेलो आहोत. आपल्याला कुठल्याही शासनाची गरज नाहीये. कारण आपल्याला असं काहीच करायचं नाहीये की जिथे मला कोणाची म्हणतात ना कोणी अडथळा आणेल. आपल्याला फक्त आणि फक्त संवाद साधायचा आहे आणि त्यासाठी आपल्या संस्थेचं सर्टिफिकेट इनफ आहे. आपली संस्था गव्हर्नमेंट मान्यता आहे, त्याचं सर्टिफिकेट तुमच्या समोर मी दाखवतोय. आपली संस्था 7 ते 8 डिपार्टमेंटला असोसिएट आहे, ज्याच्यामध्ये नीती आयोग आहे, आयुष मंत्रालय आहे, स्किल इंडिया आहे. अनेक ठिकाणी आपण असोसिएट आहोत, आपण ISO सर्टिफाईड आहोत. आणि तुम्हाला अजून एक छोटीशी हिंट देतो की कधी भविष्यात तुम्हाला असं वाटलं की नाही तरी देखील मला शासनाला कळवायचं आहे, ₹100 खर्च करा. ओके, ₹50 उद्यम आधार, ₹50 शॉप ऍक्ट लायसन. आता कदाचित वाढली असेल, पण तरीही वाढून वाढून किती, ₹100 शॉप ऍक्ट लायसन, ₹100 उद्यम आधार. घर बसल्या तुम्ही बनवू शकता. येते लक्षात? उद्यम रजिस्ट्रेशन तुम्ही करा घर बसल्या. मला आठवते 75 ते 80 रुपयात मिळतं. हे उद्यम रजिस्ट्रेशन तुम्ही केल्याच्या नंतर संपूर्ण भारतभरात तुम्ही काम करू शकता. ओके, हे शॉप ऍक्ट लायसन हे रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करू शकता. किती रुपयात? 50 ते 100 रुपयात. कळवा शासनाला तुम्ही आता. अडचण आहे काय? तुम्हाला शासनालाच कळवायचं आहे ना की मला शासन मान्य काउन्सिलर बनवायचं आहे. कळवा शासनाला. 50 आणि 100 रुपयात काही अडचण नाहीये. येते लक्षात? तर तुम्ही अशा पद्धतीने गुमास्ता आणि अशा पद्धतीने उद्यम रजिस्ट्रेशन करून देखील शासन मान्य काम सुरू करू शकता. काहीच अडचण नाहीये. शिवाय माझं सर्टिफिकेट आहेच तुमच्याकडे की ज्याच्यावरती आयुष मंत्रालयाचा लोगो आहे, स्किल इंडियाचा लोगो आहे, नीती आयोगचा लोगो आहे, आमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे. काहीच अडचण नाहीये. येते लक्षात? त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुमच्या समोर क्लिअर आहेत लिगल बाबतीत. ओके, आत्तापर्यंत अनेकांनी अनुभव घेतलेला आहे, अनेक जण अनुभव घेत आहेत आणि अनेक लोक प्रॅक्टिस करत आहेत. ओके, हे माझे अनेक विद्यार्थी आहेत, त्यांच्या जाहिराती तुमच्या समोर मी दाखवतो आहे. ओके, हे सगळे माझे विद्यार्थी आहेत. ओके, अनेकांनी खूप छान छान अभिप्राय दिलेला आहे. बघा, आनंद महादेव सर काय म्हणतात, धन्यवाद सर, आज माझी पहिली काउन्सिलिंग झाली, 500 फी ठेवली आहे, उत्पन्नाला सुरुवात झाली. ओके, असे अनेक अभिप्राय तुम्हाला इथे बघायला मिळते. ओके, मी सगळेच अभिप्राय वाचून दाखवत नाहीये, मी तुम्हाला ग्रुपवरती हे सगळे अभिप्राय शेअर करेन. बिनधास्त तुम्ही तिथे काय करा, ते वाचा, बघा तुम्हाला पटतंय का, बघा तुम्हाला कळतंय का, बघा तुम्हाला काय वाटतं ते. ओके, माझे अनेक विद्यार्थी खूप छान पद्धतीने काम करतात. ह्या सावनी मॅडम आहेत, त्या काय म्हणतात बघा, थँक्यू सर, मी सायकोलॉजीमध्येच BA करत आहे. जेवढं ज्ञान मला माझ्या पुस्तकातून नाही मिळालं, कॉलेजच्या पुस्तकातून नाही मिळालं,
तितकं ह्या तुमच्या कोर्समधून मिळालं. खूप खूप थँक्यू सर. येते लक्षात तुमच्या? हे जबरदस्त आहे. हे सगळे अभिप्राय आहेत आपल्या विद्यार्थ्यांचे. ओके, हे सगळे अभिप्राय टेक्स्टमध्ये पण अवेलेबल आहेत, व्हिडिओ स्वरूपात पण अवेलेबल आहेत. जसं मी मगाशी पण सांगितलं, आता पण सांगतो की हे सगळे अभिप्राय खरे आहेत, खोटे अजिबात नाही आहेत. अजिबात तर्कवितर्क लावू नका. ह्या प्रत्येकाचे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला बघायला मिळतील. ओके, ह्या प्रत्येकाच्या अभिप्रायाचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला युट्यूबला बघायला मिळतील. ओके, त्यामुळे बिनधास्त तुम्ही जाऊन काय करा, ते बघा. ओके, त्याच्यानंतर एकच मिनिट, मी काहीतरी वेगळं शेअर केलं. येस, इथे तुम्हाला मी एवढंच सांगेन की समुपदेशक बनून तुम्ही जर ओके समुपदेशक बनून जर तुम्ही सन्मान मिळवायला तयार असाल, समाजामध्ये नाव मिळवायला तयार असाल, पैसा मिळवायला तयार असाल. ओके, बघा माझ्या अनेक विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं जातं. माझ्या अनेक विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. माझ्या अनेक विद्यार्थ्यांना सन्मान मिळालेले आहेत. ओके, तुम्हालाही सगळं मिळू शकतं. फक्त तुम्हाला काय करायचंय, आज एक निर्णय घ्यायचा आहे. आणि तो निर्णय काय घ्यायचा आहे, तर माझ्यासोबत माझ्या मिशनमध्ये सहभाग घ्यायचा आहे एक काउन्सिलर म्हणून. येस, जर तुम्ही माझ्यासोबत माझ्या मिशनमध्ये एक काउन्सिलर म्हणून सहभाग घेतलात, तर मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ तुमच्यासोबत तुमच्या वेळेनुसार काम करायला तयार आहे आणि तुम्हाला नाव, पैसा, प्रसिद्धी, समाधान, आनंद सगळं मिळवून द्यायला तयार आहे. सगळं मिळून द्यायला तयार आहे. ओके, तर माझ्या मिशनमध्ये एक काउन्सिलर म्हणून सहभाग घ्यायला किती लोक तयार आहेत त्यांनी येस टाईप करा. ओके, आणि आपण शेवटाकडे जात आहोत. किती लोक तयार आहेत त्यांनी येस टाईप करा आणि आपण मग शेवटाकडे जात आहोत. फास्ट, माझ्यासोबत माझ्या या मिशनमध्ये काम करायला किती लोक तयार आहेत त्यांनी येस टाईप करा आणि मग आपण शेवटाकडे जात आहोत. नमस्कार, मी विवेक मंत्री पुण्यातून बोलतो आहे. मी स्वतः एक सर्टिफाईड क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट आहे, सर्टिफाईड NLP ट्रेनर आहे, पास्ट लाईफ रेग्युलेशन थेरपिस्ट आहे आणि ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन्समध्ये मला ऑनररी डॉक्टरेट पण मिळाली आहे. काउन्सिलिंग ह्याविषयी मला कायम उत्सुकता असायची. मी इंग्रजीमध्ये काउन्सिलिंग पुष्कळ केलं आधी, पण आत्ता पण जमतं आहे. पण मला कायम एक गोष्ट जाणवायची की आपण मराठीमध्ये काउन्सिलिंग का करत नाही किंवा का जमत नाही. मी मध्यंतरी दुर्वे एज्युकेशन संस्था ह्यांच्या टचमध्ये आलो आणि सर्वांनी ज्या पद्धतीने मराठीमध्ये काउन्सिलिंग कसं करायचं, कशा पद्धतीने लोकांचे प्रॉब्लेम समजून घ्यायचे आणि त्यांना कसं समजावून सांगायचं किंवा ते प्रॉब्लेम्स कसे हँडल करायचे, हे इतक्या योग्य पद्धतीने त्यांच्या कोर्समध्ये समजावलं आहे की माझी त्याची कायम जी मनाची स्थिती असायची की मला मराठीमध्ये काउन्सिलिंग जमेल का, कारण माझ्याजवळ येणारे बहुतांशी क्लायंट्स हे कायम इंग्लिश आणि हिंदी भाषिक असायचे. ते म्हणायचे की नाही हमको इंग्लिश और हिंदी में चाहिए. मराठीमध्ये मला बऱ्याचदा तो प्रॉब्लेम यायचा. पण आता जेव्हा सर्वांकडून मी शिकून घेतलं की मराठीमध्ये काउन्सिलिंग कसं करायचं, त्याच्या खाचाखोचा कशा असतात, कसं समजून घ्यायचं आणि कसं व्यक्त करायचं, तर खूप चांगल्या पद्धतीने सर्वांनी तो कोर्स डिझाईन केलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने मला आता समोरच्या व्यक्तीला मराठीमध्ये समजावता पण येतं. कारण नॉर्मल मराठी बोलणं वेगळं आणि एका सायकोलॉजिकल लेवलवर जाऊन मराठी बोलणं वेगळं, ह्याच्यामध्ये जो फरक आहे हा मला डेफिनेटली या कोर्समध्ये जाणवला आणि सर्वांनी खूपच चांगल्या पद्धतीने हा कोर्स डिझाईन केला आहे. त्यामुळे मी सर्वांचे मनापासून धन्यवाद करतो. खूप चांगला कोर्स आहे सर आणि डेफिनेटली मी तुम्ही शिकवलेल्या गोष्टींचा पूर्णपणे योग्य पद्धतीने वापर करेन आणि समाजामध्ये चांगला बदल घडवून आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. थँक्यू. ओके, कळलं तुम्हाला काय म्हटले सर ते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यातून आहेत ते सर आणि तुमच्या लक्षात आलं असेल की खूप महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला कसं समजून घ्यायचं, त्याला कसं समजवायचं, त्याला त्याच्या आजारातून कसं बाहेर काढायचं, याचं स्टेप बाय स्टेप प्रशिक्षण सरांनी मला दिलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने सरांनी हा अभिप्राय तिथे दिलेला आहे. ओके, ठीक आहे. तर मी प्रश्न केला होता की किती लोक माझ्या मिशनमध्ये सहभागी व्हायला तयार आहेत, त्यांनी येस टाईप करायचं. बऱ्याच लोकांनी टाईप केले येस. ओके, आता आपण समजून घेऊया की याची प्रवेश प्रक्रिया काय आहे. सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा की हा मानसशास्त्रावरती आधारित 10 दिवसांचा ऑनलाईन कोर्स आहे, ज्याचे 20 व्हिडिओ आहेत. ओके, मी थोडक्यात त्याची झलक दाखवतो. हे बघा, सगळ्यांनी आता लक्ष स्क्रीनवरतीच द्यायचं आहे. एक
5 मिनिटात आपण एंड करणार आहोत. ओके, आपली एक वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती आपण सगळे व्हिडिओ ठेवलेले आहेत. तुम्हाला तुमचं नाव, तुमचा ईमेल आयडी आम्हाला पाठवायचा असतो. तुमचं नाव, तुमचा ईमेल आयडी आम्हाला पाठवल्याच्या नंतर आम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करतो आमच्या वेबसाईटवरती आणि तुम्हाला आमच्या वेबसाईटची लिंक, तुमचा युजर आयडी आणि तुमचा पासवर्ड तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सअपला पाठवतो. तो पाठवल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने अभ्यासक्रम दिसायला सुरुवात होते. दिवस पहिला संस्था परिचय, महत्वाचे काही. दिवस दुसरा मानसशास्त्र परिचय, समुपदेशन परिचय. दिवस तिसरा व्यक्तीचे प्रोग्रामिंग कुठून व कसे होते, प्रोग्रामिंग बदलता येतात का. दिवस चौथा प्रोग्रामिंग कसे बदलायचे. अशा पद्धतीने तुमच्या समोर हा अभ्यासक्रम दिसायला सुरुवात होते. पूर्वी हा 10 दिवसांचा 20 व्हिडिओंचा अभ्यासक्रम होता, पण आत्ता मी लेटेस्ट 2 व्हिडिओ ऍड केलेले आहेत. इथे लक्षात बघा, 11 दिवस 0 गुंतवणूकमध्ये व्यवसाय कसा करायचा, ऑनलाईन काम कसं करायचं. जे मगाशी मी तुम्हाला म्हटलो की एकही रुपया खर्च करायचा नाहीये तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी. एकही रुपया खर्च करायचा नाहीये. एकही रुपया खर्च करायचा नाही तुम्हाला ह्याची जाहिरात मिळवण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकही रुपया खर्च न करता रोज तुमच्याकडे काउन्सिलिंगसाठी लोक येतील. हे सगळं कसं हे तुम्हाला इथे शिकवलंय बघा, तुमच्या समोर मी दाखवतोय. ओके, तर हे 2 व्हिडिओ आता ना ऍडिशनल ऍड केलेले आहेत. म्हणजे आता 11 दिवसांचा 22 व्हिडिओंचा हा अभ्यासक्रम झालेला आहे. आता हे 22 व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळेनुसार अभ्यासू शकता. काही गरज नाहीये, फिक्स वेळ नाही याला की याच वेळेला अटेंड करू का, त्याच वेळेला अटेंड करू का, जसं ह्या वेबिनारला फिक्स वेळ होती. इथे तुम्ही तुमच्या वेळेनुसार अभ्यास करू शकता. तुम्हाला रात्री झोपताना वेळ आहे, रात्री झोपताना अभ्यास करा. सकाळी उठल्यावरती वेळ आहे, सकाळी उठल्यावरती अभ्यास करा. तुम्हाला रोज वेळच मिळत नाहीये, काही हरकत नाही. तुम्हाला आठवड्यातून 1 दिवस सुट्टी असते, त्या दिवशी तुम्ही अभ्यास करा. म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेनुसार अभ्यास करू शकता, अशी सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. ओके, त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे आपण तुम्हाला जबरदस्त अशी ऑपॉर्च्युनिटी देतोय की हा संपूर्ण अभ्यासक्रम लाईफ टाईम तुम्हाला मी देतोय. ओके, लाईफ टाईम तुम्हाला मी देतोय की यातला प्रत्येक व्हिडिओ तुम्ही एकदा ना दोनदा ना हजारदा बघा, त्याला कुठली व्हॅलिडिटी नाही, कुठली एक्सपायरी नाहीये. 10 दिवसांचा अभ्यासक्रम आहे, 20 व्हिडिओ आहेत. 10 दिवसात 20 व्हिडिओ बघा किंवा 20 दिवसात 20 व्हिडिओ बघा, 30 दिवसात 20 व्हिडिओ बघा किंवा 40 दिवसात बघा, तुमच्यावरती आहेत. ओके, तुम्हाला मात्र 12 ते 15 दिवसामध्ये आमच्याकडून एक सर्टिफिकेट आम्ही पाठवून देऊ. ओके, सॉफ्ट कॉपी असेल PDF स्वरूपामध्ये, तिला तुम्ही प्रिंट काढायची आहे, कलर प्रिंट काढायची आहे जाड्या कागदावरती आणि त्याची एक फ्रेम बनवायची आहे. ओके, त्याची एक फ्रेम म्हणून तुम्हाला लगेच काय करायचं, काम सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मोफत लाईफ टाईम हँडलिंग सपोर्टिंग सिस्टीम मिळेल, तुम्हाला मोफत अपडेट दिले जातील, तुम्हाला डिस्काउंट कुपन दिलं जाईल, तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. आत्ता तुम्ही कुठे आहात, वेबिनारच्या ग्रुपमध्ये आहात. तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर कुठे याल, आमच्या मेन ग्रुपमध्ये, की ज्या मेन ग्रुपमध्ये तुम्हाला मिळणार आहे बरेचसे बोनस. काय बोनस असतील तर तुम्हाला दर महिन्याला वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून वेगळे विषय फ्री ऑफ कॉस्ट शिकायला मिळतील. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक वेगळं बोनस असेल की त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला माझ्याकडून जनरल मीटिंग्स असतील. आता उद्या 11 वाजता आपली मीटिंग आहे, जनरल मीटिंग. ओके, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अजून काय असेल तर आमचे सगळे विद्यार्थी त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत की जे विद्यार्थी आपापल्या पद्धतीने काम करतात, त्यांच्या ऍक्टिव्हिटी त्या ग्रुपमध्ये शेअर केल्या जाते. अजून काय फायदा आहे त्या ग्रुपचा, तर त्या ग्रुपमध्ये माझे 2 नंबर ऍडमिनला आहेत. त्यामुळे तुम्ही मला कधीही मेसेज करू शकता, मला कॉल करू शकता, मला प्रश्न विचारू शकता, शंका विचारू शकता, तुमची अडचण माझ्याशी शेअर करू शकता, तुम्हाला जी काय मदत पाहिजे ती मागू शकता. येते लक्षात. तर अशा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला मी काय करणार आहे, ऍड करणार आहे. आत्ता तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात ना मित्रांनो, तो फक्त आणि फक्त वेबिनारचा ग्रुप आहे. ओके, त्या ग्रुपमध्ये इतर कुठलीच गोष्ट नसते, फक्त आणि फक्त वेबिनारच्या जाहिराती असतात. येते लक्षात. तर तुम्हाला आमच्या ना मेन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल की ज्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे. ओके, आता ह्या सगळ्याची फी किती आहे ती तुम्हाला मी इथे दाखवणार आहे. पण फी बघून लगेच लेफ्ट होण्याची गरज नाही, कारण का तुम्हाला ती फी भरायची नाहीये. ओके, 5,999 रुपये फी आहे, पण तुम्हाला ती भरायची नाहीये. ओके, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जर ठरवलं तर तुमच्याकडनं 5,999 सहज काढू शकतो. का? कारण का आय हॅव रिझल्ट, माझ्याकडे रिझल्ट आहेत.
आज मार्केटमध्ये तुम्हाला माहिती आहे की काल परवा आलेले लोक 15-15, 20-20, 25-25 रुपये फी घेत आहेत. काही लोक तर 35-35 फी घेतात. तुम्हाला माहितीये, त्यांना फोन करून फक्त एवढंच बोला की तुमच्याकडे 35,000 रुपये भरून किती लोकांनी कोर्स केला. ओके, त्यातल्या एकाचा मला फक्त नंबर द्या. ओके, की ज्या व्यक्तीने 35,000 रुपये भरून तुमच्याकडनं कोर्स केला आणि त्या व्यक्तीने काउन्सिलिंगचं काम सुरू केलंय आणि त्या व्यक्तीने काउन्सिलिंगचं काम सुरू करून पैसा कमवायला सुरुवात केली आहे. अशा एका व्यक्तीचा नंबर द्या. कोणच देत नाही. मी तुम्हाला इतक्या लोकांचे नंबर देतोय, त्यांचे पत्ते देतोय. मग मी सहज तुमच्याकडनं 5,999 मिळवू शकतो. येते लक्षात? सहज मिळू शकतो ना, का नाही मिळू शकत? अहो, मोठमोठ्या पदावरची लोक माझ्याकडनं कोर्स केले, तेव्हा त्या बघा ग्रंथपाल आहेत. पूनम राणे मॅडम आज एका चांगल्या मोठ्या शाळेवरती ग्रंथपाल आहेत, त्या लक्षात घ्या. मुंबईमध्ये मोठमोठी लोक आहेत की ज्यांनी खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने आपल्याकडे हे केलेलं आहे. ओके, सांगा तात्पर्य एवढंच आहे मला तुम्हाला की 5,999 रुपये फी आहे, पण मी तुमच्याकडनं ती घेणार नाहीये. पण तुम्हाला फ्रीमध्ये पण मी देणार नाहीये. का माहितीये? कारण का फ्रीमध्ये मिळायला कुठल्याच गोष्टीची आजकाल किंमत राहत नाही. लक्षात घ्या. आपला वेबिनार फ्री होता. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये 4,000 ते 5,000 लोक आहेत. कारण का माझे 5 ते 6 व्हॉट्सअप ग्रुप आहेत. किती लोक वेबिनारला आली? 1,200 लोक आली. त्यातली किती लोक राहिली? 100 लोक राहिली. येते लक्षात? कारण का फ्री आहे ना. त्यामुळे मला इथे तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मी ना तुम्हाला हे मोफत नाही देणार. तुम्हाला ना त्यासाठी काहीतरी भरावं लागेल, काहीतरी देणगी शुल्क भरावं लागेल. ओके, का माहितीये का? कारण का तुम्ही काहीतरी भरलत ना, तरच तुम्ही प्रामाणिकपणे याचा अभ्यास कराल, तरच तुम्ही मला सतत प्रश्न विचाराल, शंका विचाराल, माझ्याशी संवाद साधाल आणि तुम्ही समाजामध्ये चांगलं काम कराल आणि स्वतःचं उत्पन्न सुरू कराल. कधी? जर तुम्ही काही ना काहीतरी पैसे भरलेत तर. येते लक्षात? त्यामुळे मी इथे एक प्रश्न विचारतो की स्वतःसाठी खर्च करायला किती लोक तयार आहेत? त्यांनी येस टाईप करा की येस सर, आय एम रेडी फॉर यू. ओके, स्वतःसाठी, माझ्यासाठी काही खर्च करायचं नाही, स्वतःसाठी किती लोक पैसे खर्च करायला तयार आहेत? बघा, भगवद्गीतेने पण सांगितलंय की पेराल तरच उगवेल. तुम्ही जर पेरणारच नसाल ना तर उगवणार नाही. तुम्हाला पेरावं लागेल. मानसशास्त्र पण तेच सांगतं की परिस्थितीला कुळत बसू नका, मनस्थिती बदला. परिस्थिती आपोआप बदलते. खर्च केलेले पैसे पुन्हा कमवता येतात, पण खर्च केलेली वेळ पुन्हा कमवता येत नाही. त्यामुळे त्या वेळेला जपा. प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस, प्रत्येक आठवडा, प्रत्येक महिना, प्रत्येक वर्ष आपल्या आयुष्यातला अमूल्य आहे. त्याला पैशामध्ये तोलू नका, मोजू नका. येते लक्षात? त्यामध्ये वेळ खूप महत्वाची आहे. त्यामुळे स्वतःवरती खर्च करायला किती लोक तयार आहेत? कारण का तुम्ही स्वतःवरती जोपर्यंत खर्च करत नाहीत ना, तो तोपर्यंत तुमच्या आयुष्यात काहीच बदल घडू शकत नाही. कारण का तीच तीच कृती करून आयुष्यात तोच तोच निकाल मिळत असेल तर कृतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. पण कृतीमध्ये बदल तेव्हाच होईल जेव्हा तुमच्या ज्ञानात बदल होईल, आणि ज्ञानात बदल जेव्हा होईल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडेल. आणि म्हणून ज्ञानामध्ये बदल घडवण्यासाठी नक्कीच तुम्हाला स्वतःवरती खर्च करणं गरजेचं आहे. कारण का ज्ञान ही एकमेव बँक आहे जी तुम्हाला 100 पटीने रिटर्न देते. जगात अशी कुठलीच बँक नाहीये की जी तुम्हाला 100 पटीने रिटर्न देते, पण ज्ञान ही एकमेव बँक आहे की जी तुम्हाला 100 पटीने रिटर्न देते. ज्ञान हे वाघिणीच्या दुधासारखं आहे, जे प्रत्येक माणसाने प्यायलं पाहिजे. कारण का ज्ञानी माणसाची झोळी निसर्ग कधीच खाली ठेवत नाही. ओके, ज्ञानी माणसाची झोळी निसर्ग कधीच खाली ठेवत नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे ज्ञानी बना, यशस्वी बना. नक्कीच तुम्हाला तुम्हाला पाहिजे ते यश तुम्ही काय करू शकता? मिळवू शकता. ओके, सो धन्यवाद आणि शुभेच्छा की खूप लोकांनी मेसेज केला की येस सर, मी तयार आहे स्वतःवरती खर्च करण्यासाठी. मग तुम्हा सगळ्यांसाठी माझ्याकडून एक जबरदस्त ऑफर आहे आणि ती ऑफर तुमच्या समोर आहे की तुम्हाला मी या फीवरती 50% सवलत देतोय. म्हणजेच तुम्हाला फक्त आणि फक्त 2,999 रुपये भरायचे लाईफ टाईमसाठी. ते खूप महत्वाचं आहे. कारण का आपण आपल्या कुटुंबाला एखाद्या हॉटेलमध्ये घेऊन गेलो ना, तर एका वेळचं हॉटेलचं बिल याच्यात डबल टिबल होतो. पण त्याच 2,999 मध्ये मी तुम्हाला लाईफ टाईमसाठी हा अभ्यासक्रम देतोय विथ सर्टिफिकेशन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्हाला लाईफ टाईम फ्री लर्निंग सिस्टीम देतोय, तेही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये.
येते लक्षात? सो एक संधी मी तुम्हाला देतोय स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची. एक संधी मी तुम्हाला देतोय स्वतःमध्ये, कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याची. एक संधी मी तुम्हाला देतोय स्वतःचं पार्ट टाइम अर्निंग सुरू करण्याची. एक संधी मी तुम्हाला देतोय स्वतःचा वेगळा व्यवसाय सुरू करण्याची. ओके, ज्या ज्या लोकांना ह्या संधीचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी पुढील स्लाइड व्यवस्थित समजून घ्यायची आहे. येस, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. ओके, प्रत्येकाने स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला काय करायचंय, जर ह्या संधीचा फायदा घ्यायचा असेल तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला 9699367299 या नंबरवरती गुगल पे, फोनपे, पेटीएमने तुम्ही फी ट्रान्सफर करू शकता. किंवा तुम्हाला बारकोड स्कॅन पण दिलेला आहे, किंवा तुम्हाला बँक अकाउंट डिटेल पण दिलेली आहे, किंवा जर कोणाला क्रेडिट कार्डने पेमेंट करायचं असेल तर ती पण सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. फक्त मला मेसेज करा या नंबरला की सर मला क्रेडिट कार्डची लिंक पाठवा. ओके, तुम्हाला फी ट्रान्सफर करायची आहे आणि फी ट्रान्सफर केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, तर याच नंबरला तुमचं नाव, तुमचा ईमेल आय डी आणि फीचा स्क्रीनशॉट मला पाठवायचा आहे. ओके, माझा हाच नंबर व्हॉट्सअपला ॲडमिनला आहे आणि नक्कीच तुम्ही मला ही डिटेल पाठवा. आणि ही डिटेल पाठवल्याच्या नंतर आम्ही पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन करू आणि ते रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटची लिंक, तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड ह्या 3 डिटेल्स आम्ही पाठवू. आणि त्या पाठवल्याच्या नंतर तुम्हाला लवकरच आमच्या मेन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील ऍड करू की जिथे आमचे सगळे विद्यार्थी आहेत. ओके, तुम्हाला आज तिथे ऍड केलं जाईल. लगेच उद्या आपली लाईव्ह डिस्कशन मीटिंग पण आहे, ती देखील तुम्हाला अटेंड करायला मिळेल त्याच्यामध्ये. तर ही अशी प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस तुम्हाला प्रत्येकाला करायची आहे. ओके, फी पाठवल्याच्या नंतर, डिटेल पाठवल्याच्या नंतर लगेच फोन करण्याची काहीच गरज नाहीये. तुम्हाला आमच्याकडून समोरून तुम्हाला सगळ्या डिटेल्स पाठवल्या जातील. ओके, आता अतिशय महत्वाचं असं आहे की ही जी ऑफर मी तुम्हाला देत आहे 2999 रुपयाची 50% जी ऑफर देतोय मी तुम्हाला, ती ऑफर त्याच लोकांना मिळणार आहे जे आज रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या नावाची नोंदणी करतील. येस, तुम्हाला जो काही तुमचा निर्णय आहे तो आजच घ्यायचा आहे, आज रात्री 12 वाजेपर्यंत. ओके, तुम्हाला प्रश्न आहे मला मेसेज करा, तुम्हाला शंका आहे मला मेसेज करा, तुम्हाला अडचण आहे मला मेसेज करा. पण उगाच कुठलेही तर्क वितर्क लावत बसू नका, ही मात्र हात जोडून नम्र विनंती आहे. ओके, काही तुमचा प्रश्न असो, काही तुमची शंका असो, काही तुमची अडचण असो, एकदा एकदा काय करा, माझ्यापर्यंत पोहोचवा. कारण का आपण काय मगाशी पाहिलं की ज्ञानी बना, ज्ञान प्रगतीचे मार्ग मोकळे करतो, आपल्याला यशापर्यंत घेऊन जातो. तुम्ही जर माझ्याशी संवाद नाही साधला, तुम्ही जर मला तुमची अडचण नाही सांगितली, जर तुम्ही माझ्याशी जर का शंका तुमची शेअर नाही केली, तर तुम्ही अज्ञानी राहाल आणि अज्ञान हे तुम्हाला अपयशाकडे घेऊन जाईल. त्याला मी काहीच करू शकत नाही. त्यामुळे संवाद साधा, ज्ञानी बना, नक्कीच त्याच्यातून मार्ग निघेल. ओके, आणि म्हणून मी एक नम्र विनंती करतो की आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. ओके, ज्यांना काही प्रश्न नाही, शंका नाही, काही अडचण नाही, बिनधास्त फी भरा, तुमचं नाव, तुमचं डिटेल्स आम्हाला पाठवा, तुम्हाला लगेच अभ्यासक्रम पाठवला जाईल. पण जर कोणाला काही प्रश्न, शंका, अडचण असेल तर एकदा मेसेज करा. ओके, बघा, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा सगळ्यांनी. ओके, आणि हा वेबिनार संपल्याच्या नंतर निवांतपणे काय करा, तुमचा प्रवेश फिक्स करा. येस, मला बऱ्याच लोकांचे मेसेज येतात की सर माझी फी मी भरलेली आहे. येस, तुम्ही काय करा, मला ना व्हॉट्सअपला तुमची डिटेल पाठवून ठेवा. ओके, इथे चॅटबॉक्समध्ये टाईप नका करू, तुम्ही व्हॉट्सअपला मला काय करा, तुमची डिटेल पाठवा. येस, 3-4 लोकांचे मला फी आलेली आहे. ओके, 3-4 लोकांनी मला फी पाठवलेली आहे. थँक्यू थँक्यू. काय, येस येस येस, मला तिकडे व्हॉट्सअपला हे करा. ओके, तर आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही काय करा, मला तुमचा निर्णय कळवा. फक्त निर्णय कळवत असताना व्हॉट्सअपला मेसेजच्या माध्यमातूनच कळवा, फोन नका करू. काय होतं ना, आत्ता वेबिनार झालाय, अनेकांचे मेसेज चालू होतात, प्रश्न, कुशंका, शंका सगळं चालू होतं. मग त्यांना रिप्लाय द्यायचे की फोनवरती गप्पा मारत बसायचा, हा मोठा प्रश्न येतो. बरं, मग एकत्र सगळ्यांनी फोन केल्यामुळे फोन आमचा एंगेज पण लागतो. मग बरेचसे लोक म्हणतात की सर तुमचा फोन लागत नाही, तुम्ही आत्ताच फोन उचलत नाही, मग नंतर उचलाल का, मग असं अनेक तर्क वितर्क लावायला लगेच लोक सुरुवात करतात. त्यामुळे मी सगळ्यांना एकच विनंती करतो, व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा, तुम्हाला समाधानकारक उत्तर दिलं जाईल. आणि जर का समाधानकारक उत्तर मिळालं तरच ऍडमिशन घ्या ना. जबरदस्ती कसली आहे? काही जबरदस्ती नाहीये आणि काही घाई पण नाहीये. तुम्हाला वेळ देतोय रात्री 12 वाजेपर्यंतचा. ओके, तर
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय क्षमतेच्या बळावरती स्वराज्याची स्थापना केली. तुम्हाला ठरवायचंय रडत बसायचं की लढायचं. जर लढलात तर नक्कीच मी तुमच्या सोबत आहे. येते लक्षात? त्यामुळे आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला तुमचा निर्णय मला कळवायचा आहे. जर तुम्हाला तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, तुमचं स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचं असेल, ओके, तर तुम्ही इथपर्यंत आलात त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. थोडासा वेबिनार आपला लांबला त्याबद्दल माफी मागतो. जर कोणाची शंका, कोणाचा प्रश्न, कोणाची अडचण ह्या वेबिनारमधून क्लिअर झाली नसेल तर तुम्हाला नम्र विनंती करतो की नंबर तुमच्याकडे आहे, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही आहात माझ्या, बिनधास्त मला व्हॉट्सअपला वैयक्तिकरित्या मेसेज करा, कारण का ग्रुपमध्ये मेसेज करता येत नाही. येते लक्षात? आणि संवाद साधा आणि मग निर्णय घ्या, काहीच अडचण नाहीये. ओके, तर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. इथे प्रश्न विचारण्यापेक्षा माझ्या व्हॉट्सअप नंबरला प्रश्न विचारा अशी मी नम्र विनंती करतोय, कारण का झूम मीटिंग आपण आता काय करत आहोत, स्टॉप करत आहोत. ओके, तर मी तुम्हा सगळ्यांची रजा घेतो आणि आजचा आपला वेबिनार इथे संपला असं मी जाहीर करतो. तुम्हा सगळ्यांना विश यू ऑल द बेस्ट आणि स्वागत करतो माझ्या मिशनमध्ये. धन्यवाद. शुभरात्री सगळ्यांना, शुभरात्री सगळ्यांना.